In this video, we are going to learn about decimals. तुम्ही 25 ने वर आणि खाली जर डिवाइड केलं तर दिस फ्रॅक्शन विल बिकम 3/4 आणि ह्यालाच आपण पाऊन असं सुद्धा म्हणतो. सो पाऊन किलो म्हणजे किती ऑलरेडी पाहिलेलं आहे की जेव्हा डबल साइन्स येतात त्यावेळी मायनस इंटू मायनस वी कॅन राईट इट ॲज प्लस. त्याच्यामध्ये हा जो काय बॉक्स मूव्ह व्हायचा आहे तो राईट साईडला मूव्ह होईल. इट विल मूव्ह टुवर्ड्स द राईट. सो दिस इज हाऊ वी यूज द डेसिमल्स इन फिजिक्स. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 1, 2, 3, 4 or 10,000. So for that reason I'll have to divide it with 100. त्यामुळे इकडं मल्टिप्लाय करावं लागेल 100. होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डेसिमल पॉईंट उजवीकडे 2 प्लेसेसने सरकवायला पाहिजे, तसंच वरही 2 प्लेसेसने सरकवायला पाहिजे. आता कधी कधी काय होतं, काही फ्रॅक्शन्सना डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना मगाशी जसं आपण सॉल्व केलं तेवढे इझिली त्याला नाही सोडलं. इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अबाउट डेसिमल्स. डेसिमल्स तुम्ही आसपासच्या आयुष्यात खूपदा बघता. मी इथं 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. द फर्स्ट एक्झाम्पल इज अबाउट टेम्परेचर ऑफ समथिंग. द टेम्परेचर इज गिवन ॲज 27.4 डिग्री सेल्सिअस. आता हा नंबर काय सांगतोय की जे काय टेम्परेचर आहे ते 27 आणि 28 ह्याच्यामध्ये कुठेतरी आहे. सो डेसिमल आपण कशासाठी यूज करतो? डेसिमल्स आर यूज टू रिप्रेझेंट अ कंप्लीट नंबर अँड अ पार्ट ऑफ some another number or something extra which is not complete. म्हणजे तुम्ही जेव्हा हे 4 पाहाल त्यावेळी लक्षात येईल की डेसिमल म्हणजे इथं जो हा पॉईंट आहे त्यानंतर तो आला आहे. याचा अर्थ ना हे 28 आहे ना हे 27 आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आहे. सो आपण ह्या 4चा अर्थ काय ते समजून घेणार आहोत. इथं वेट जर आपण पाहिलं तर 62.7 kg. सो इट मीन्स दॅट वॉट एव्हर द वेट इज इट इज बिटवीन 62 अँड 63 बट नॉट 63. It is 62 plus some part of extra. Again, some budget is written 1.25 lakh. So हे परत तेच सांगते की 1 लाख आणि 2 लाख ह्याच्यामधली ही रक्कम आहे. पण ही 2 लाख नाही आहे. इट इज समथिंग एक्स्ट्रा दॅन 1 lakh but not 2 lakh. So why we use decimals? Decimals are used to write a whole number plus a part of that whole number. Part of the whole number. Now if I say how to identify the extra part, हा वरचा एक्स्ट्रा पार्ट जो काय पॉईंट नंतर दिसतोय तो कसा ओळखायचा? सो त्यासाठी द बेस्ट मेथड इज द फाइंडिंग आउट प्लेस व्हॅल्यूज. लाईक मी जर 15 हा नंबर पाहिला तर त्याच्या युनिट प्लेसला 5 आहे आणि टेन्स प्लेसला 1 आहे. एकक स्थानी 5 आहे, दशक स्थानी 10 आहे. सो वी कॅन राईट 1 × 10 plus 5 into 1. So this is how this number is. Like we have taken 10 and added 5 to it. So this is how the big number is. तसंच जर मी इथं पाहिलं 1.2, आता हा थोडासा वेगळा आहे. इथं डेसिमलच्या अलीकडे जर 1 बघितला तुम्ही, हा आपण याला युनिट प्लेस असं म्हणतो. वी कॉल दिस ॲज युनिट प्लेस. सो इथं हा नंबर 1 × 1 आहेच, पण डेसिमल नंतर जो पॉईंट येईल तो फ्रॅक्शन असतो 10चा, लाईक 2/10. सो तुम्ही जर पाहिलं तर हा 1 हा नंबर आहे प्लस ह्याच्यामध्ये एकदम लहान नंबर ॲड केलेला आहे, 1 पेक्षा पण लहान, अँड विच इज 2/10. अँड दॅट्स वाय वी राईट इट ॲज 1.2. अजून थोडं पुढं गेलो आपण की 12.3. सो हा जो दिसतोय तो होल नंबर आहे. दिस इज अ होल नंबर. त्याच्यामध्ये हे युनिट प्लेस आहे, हे टेन्स प्लेस आहे. सो वी कॅन राईट 1 × 10. दॅट इज अ बिगर नंबर. त्याच्यामध्ये हा 2 युनिट प्लेसला आहे. सो दिस इज 2. आणि हा जो 0.3 दिसतोय दिस इज नॉट इक्वल टू 3. इट इज 3/10. डेसिमल पॉईंट नंतर जो पहिला नंबर येतो तो 10चा एक पार्ट असतो. सो आय विल राईट इट ॲज अ स्मॉल नंबर, व्हेरी स्मॉल नंबर विच इज नॉट कम्प्लीट. Going further, if I take 1.04, it means that the whole number is 1. So its place value is 1 × 1. Next, this 0 is at first place after the decimal. त्यामुळे त्याला तशी काय व्हॅल्यू 0/10 अशी जरी लिहिली तर ती 0च येणार आहे. पण हे जे 4 दिसतंय ते एक प्लेस सोडून नंतर आहे. सो आय विल राईट इट ॲज 4 एक्स्ट्रा फ्रॅक्शन दॅट इज 100. सो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की डेसिमल नंतर जेवढ्या लांब आपण सरकत जातो तसं तो नंबर खूप लहान लहान बनत जातो. सो जर हा 4 नंबर इथं असता 0च्या जागी तर तो फक्त 10चा 4th पार्ट असता. तो इथं असल्यामुळे तो 100चा पार्ट आहे. तो जर इथं असता तर तो 1000चा पार्ट असता.
सो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ॲज वी मूव अवे फ्रॉम द डेसिमल पॉईंट द नंबर गेट्स स्मॉलर. ॲज वी मूव लेफ्ट टू द डेसिमल पॉईंट द नंबर गेट्स बिगर. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ प्लेस व्हॅल्यूज. आपण हा प्लेस व्हॅल्यूचा गेम अजून थोड्या चांगल्या प्रकारे समजून घेऊया. अँड द बेस्ट वे टू डू दॅट इज कम्पेअरिंग टू नंबर्स. सो तुम्ही काही नंबर्स लिहिलेत, तुम्ही हे ओरली सांगू शकता की कुठला नंबर मोठा आहे, कुठला नंबर लहान आहे, जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यूज समजले असतील. सो विल गो टू द फर्स्ट क्वेश्चन. 2 or 3. ऑब्वियसली द नंबर 3 इज बिगर दॅन 2. आणि इथं डेसिमल नसल्यामुळं हा सिम्पल क्वेश्चन आहे, कारण 2 आणि 3 हे दोन्हीसुद्धा एकक स्थानी आहेत, और दे आर ॲट युनिट प्लेस. नाव विल गो टू द सेकंड क्वेश्चन. 4.1. How to read the decimal? It is 4.1 or 2.1. You must learn this in the schools. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर हा जो होल नंबर आहे 4 आणि हा जो होल नंबर आहे 2, ऑब्वियसली 4 इज बिगर दॅन 2. त्यामुळे तुम्हाला डेसिमल नंतर काय एक्स्ट्रा पार्ट येतो ते बघायची गरज नाही आहे. सो द आन्सर इज 4.1 इज ग्रेटर दॅन 2.1. मुव्हिंग फर्दर टू द थर्ड क्वेश्चन. 0.3 और 0.4. आता तुम्ही जर इथं पाहिलं तरी तो डेसिमलच्या अगोदर कुठलाही नंबर नाही आहे. देर इज नो होल नंबर. सो आपल्याला एक्स्ट्रा जो पार्ट आहे डेसिमल नंतरचे जे पॉईंट्स आहेत त्यांना कम्पेअर करायचं आहे. सो डेसिमल नंतर पहिल्याच जागी दोघं पण आलेत. सो दिस इज 3/10 अँड दिस इज 4/10. सो ऑब्वियसली 4/10 इज ग्रेटर दॅन 3/10. द आन्सर विल बी 0.4. गोईंग फर्दर 6.3 और 6.4. अगेन द होल नंबर्स आर सेम, जस्ट द एक्स्ट्रा पार्ट्स आर डिफरंट. आणि आपण आत्ताच बघितलं की डेसिमल पॉईंट नंतर दोघं पण सेम पोझिशनला आहेत. सो दिस 0.4 विल बी ग्रेटर दॅन 0.3. द आन्सर इज 6.4 इज ग्रेटर दॅन 6.3. गोईंग फर्दर टू द फिफ्थ क्वेश्चन. 7.0 और 7.00 और 00. आता तुम्ही पाहिलं तर दोन्ही होल नंबर्स सेम आहेत. डेसिमल नंतर जे काही पॉईंट्स आले तिथं फक्त 0 टाकलेत, त्यामुळं एक्स्ट्रा काय ॲड केलेलं नाही आहे. दिस इज 0/10, दिस इज 0/10 अँड दिस इज 0/100. हे जरी आपण करत असलो तरी आपल्याला माहिती आहे ह्याची काय व्हॅल्यू नाही आहे. सो बोथ दी नंबर्स आर इक्वल टू इच अदर. याचा अर्थ डेसिमल पॉईंटनंतर तुम्ही कितीही 0 ॲड केले आणि त्यानंतर कुठला नंबर नसेल एक्स्ट्रा, तर त्या शून्यांना, त्या झिरोजना काही अर्थ नसतो. गोईंग फर्दर टू द सिक्स्थ क्वेश्चन. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही इथं जर पाहिलं तर होल नंबर्स अब्सेंट आहेत. डेसिमल नंतर दोन्हीकडे 5 लिहिलं आहे, पण त्या 5ची जागा चेक करा. दिस इज ॲट द फर्स्ट प्लेस अँड दिस इज ॲट द सेकंड प्लेस आफ्टर द डेसिमल पॉईंट. सो द व्हॅल्यू ऑफ दिस 0.5 इज 5/10. बट दिस 0.05 इट्स व्हॅल्यू इज 5/100. सो हा जो पहिला नंबर आहे तो 10चं फ्रॅक्शन आहे आणि जो दुसरा नंबर आहे तो 100चं फ्रॅक्शन आहे. सो ऑब्वियसली द ग्रेटर नंबर विल बी 0.5. गोईंग फर्दर 0.3 और 0.098. सो तुम्ही जर इथं पाहिलं 9 आणि 8 हे किती जरी मोठे नंबर्स असले तरीसुद्धा 9 हे 100चं फ्रॅक्शन आहे, 8 हे 1000चं फ्रॅक्शन आहे, पण 0.3 हे फक्त 10चं फ्रॅक्शन आहे. सो 10मधले 3 पार्ट्स, मग 100मधले 9 आणि 1000मधले 8 पार्ट जरी घेतले आपण तरी 10मधले 3 पार्ट्स हे त्यांच्यापेक्षा मोठे असणार आहेत. सो दॅट्स वाय द नंबर 0.3 विल बी ग्रेटर दॅन 0.098. मग तुम्ही ह्याला ॲज अ ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता की डेसिमलच्या जेवढ्या जवळ तो पॉईंट असेल तेवढी त्याची व्हॅल्यू मोठी. आता हे जर 0.98 असतं तर ते 0.3 पेक्षा मोठं असतं. गोईंग टू द लास्ट क्वेश्चन. 0.245. दिस इज हाऊ यू रीड द डेसिमल्स. 0.245 और 0.261. आता तुम्हाला इथं एक एक प्लेस चेक करावी लागेल. तुम्ही जर पाहिलं डेसिमल नंतरची फर्स्ट प्लेस आहे ती सेम आहे, डेसिमल नंतरची दुसरी प्लेस आहे त्यात मात्र 0.6 हा मोठा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या प्लेसेस चेक करायची गरज नाही, बिकॉज ऑब्वियसली दिस 0.6 इट इज 6/100 अँड दिस इज 4/100. पुढं काही जरी नंबर असला म्हणजे आपण ह्याला 45 आणि ह्याला 61 जरी म्हटलं तर 61 इज ग्रेटर दॅन 45. सो तुम्ही ह्या प्रकारे सांगू शकता की द आन्सर विल बी 0.261 विल बी ग्रेटर दॅन 0.245. तुम्हाला डेसिमल अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असतील तर लेट्स स्टडी डेसिमल्स टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन. ह्यातून तुम्हाला बऱ्यापैकी डेसिमल्स नंबर्सकडे पाहिलं की फील येईल की हाऊ मच एक्झॅक्टली द नंबर इज. जसं की मी जर 0.1 हा नंबर घेतला 0.1. सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता देर इज नो होल नंबर.
जो काय हा 1 आहे तो डेसिमल नंतर इमिडिएट प्लेसवर आहे. सो वी कॅन राईट दिस नंबर इज 1/10. जर इथं ऑलरेडी काही नंबर असता तर दॅट प्लस 1/10. सो ह्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की जरी नंबर 1 इमिडिएटली प्लेस नंतर असेल तरीसुद्धा तो 10चा एक पार्ट आहे. इट इज अ स्मॉल नंबर. ठीक आहे. सो सिमिलरली तुम्ही दुसरा क्वेश्चन जर पाहिला तर 0.01. नाव नंबर जरी तोच असेल 1 आणि इथं सुद्धा 1 तरीसुद्धा त्याची प्लेस डेसिमलपासून लांब गेलेली आहे. सो यू कॅन राईट दिस नंबर ॲज नाव दिस इज ॲट 10th प्लेस, म्हणजे 0/10 त्याला काही लिहायची गरज नाही आहे. सो डायरेक्टली तुम्ही 1 हा नंबर दुसऱ्या स्थानावर असल्यामुळं दुसऱ्या प्लेसवर असल्यामुळं 1/100 असं लिहू शकता. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट डेसिमल टू फ्रॅक्शन. त्याची जी काही प्लेस आहेत त्या ठिकाणच्या 10च्या पॉवरने, जसा हा पहिल्या प्लेसवर होता म्हणून 10ने डिवाईड केलं, हा दुसऱ्या प्लेसवर होता म्हणून 100ने डिवाईड केलं. ह्या प्रकारे जर तुम्ही त्याला लिहू शकला सो यू हॅव सक्सेसफुली कन्वर्टेड दॅट डेसिमल टू फ्रॅक्शन. आपण अजून थोडं चांगलं प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. 2.5. नाव हिअर इफ यू सी देर इज अ होल नंबर अँड देर इज अ नंबर आफ्टर द डेसिमल. सो ह्याला तुम्ही असं लिहू शकता द नंबर इज 2 प्लस हा जो काय डेसिमल नंतर 5 आहे इट इज ॲट द 10th प्लेस, पहिलाच प्लेस आहे तो, त्याला आपण 5/10 असं लिहू शकतो. याला जर आपण थोडंसं रिड्यूस फॉर्ममध्ये नेऊन ॲड वगैरे केलं जसं आपण फ्रॅक्शनमध्ये पाहिलेलं आहे की इफ आय डू द कॅन्सलेशन्स हिअर 5 1 5 5 2 10 then the answer will be 2 plus 1/2. If I do the cross multiplication 2 into 2 that is 4 plus 1 that is 5/2. सो तुम्ही पाहू शकता हे जे काय 2.5 हा नंबर आला तो 5च्या हाफ आहे. ह्याला मराठीमध्ये अडीच असं सुद्धा म्हणतात, जे जुन्या भाषेत आपण म्हणायचो. सो तुम्हाला इथून पुढं 2.5 असा जर नंबर दिसला तर तुम्ही त्याला 5.2 असं व्हिज्युअलाइज करू शकता. तसंच सिमिलरली मी तर अजून एक क्वेश्चन घेतला आहे 1.5. तुम्ही जर ह्याला परत एकदा कन्वर्ट केला की 1 प्लस हा 5 डेसिमल नंतर आहे दॅट इज 5/10. अगेन कॅन्सलेशन्स वगैरे करून तुम्ही ह्याला परत 1 + 1/2 लिहू शकता आणि ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 into 1 दॅट इज 2 2 + 1 दॅट इज 3/2. सो तुम्ही इथं पाहू शकता हा जो काय 1.5 हा नंबर आहे तो 3चा हाफ आहे. 3/2 मीन्स 3चे 2 पार्ट्स केल्यावर मिळणार नंबर आहे. सो ह्याला आपण मराठीमध्ये दीड असं सुद्धा म्हणतो. दॅट इज द ओल्ड लँग्वेज टू यूज बट वी मस्ट नो इट. कारण तुम्ही बाजारात वगैरे गेल्यावर दीड अडीच पाव हे शब्द येतील. सो यू मस्ट नो हाऊ दॅट नंबर इज ऑर वॉट दॅट नंबर इज. ठीक आहे. इथे एक नंबर राहिला आहे 0.25. सो तुम्ही ह्या नंबरला कन्वर्ट कसं करू शकता. तुम्ही जर इथं पाहिलं तर देर इज नो होल नंबर. हा जो 2 दिसतोय तो 10th प्लेसला आहे. सो आय कॅन राईट 2/10. आणि हा जो 5 दिसतोय तो अजून एक प्लेस सोडून आहे. सो तो अजून लहान नंबर आहे दॅट इज 5/100. मग तुम्ही ह्या दोघांची जर ॲडिशन करायची असेल तर आपल्याला माहिती आहे बेसिस सेम करणं गरजेचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनने करू शकता किंवा बेस सेम करू शकता. सो आय विल गो विथ द मेकिंग द बेसिस सेम. सो आय विल मल्टिप्लाय विथ 10 ऑन दी बोथ दी साइड्स. सो दॅट विल बी 20 + 5 ऑन दी न्युमरेटर आणि खाली बेस सेम झाल्यामुळं 100 असं येईल. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं 25/100 म्हणजे 100चा हा 1/4 पार्ट आहे. इफ यू गिव्ह इट अ रिड्यूस फॉर्म इट विल बिकम 1/4. सो इथून पुढं कधीही 1/4 असं फ्रॅक्शन आलं तर तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज 0.25 मध्ये करू शकता की मला परीक्षेमध्ये 1/4च मार्क मिळाले, याचा अर्थ मला 0.25 मार्क्स मिळाले. यू कॅन डू लाईक दिस. अँड द गुड न्यूज इज हाच 0.25 ह्यालाच आपण पाव असं सुद्धा म्हणतो जुन्या मराठीमध्ये. सो पाव किलो जेव्हा आपण म्हणतो दॅट इज 0.25 kg और 1/4 kg. ओके. सो लेट्स मूव टू द रिमेनिंग क्वेश्चन्स दॅट इज 0.05. तुम्ही इथं जसं पाहिलं की हा 5 दोन प्लेसेस सोडून आहे लाईक ॲट द सेकंड प्लेस. सो तुम्ही याला 5/100 असं डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. आणि ह्याला जेव्हा तुम्ही रिड्यूस फॉर्म द्याल 5ने जेव्हा डिवाईड कराल इट विल बिकम 1/20. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट डेसिमल टू फ्रॅक्शन. तुम्ही जर अजून थोडं पुढं केलं 0.75. आता हा जो 7 आहे दॅट इज 7/10 आणि हा जो 5 आहे दॅट इज 5/100. सिमिलर टू 0.25 आपण इथं पाहू शकतो की परत ह्या दोघांचं जर ॲडिशन करायची असेल तर तुम्हाला 10ने मल्टिप्लाय करावंच लागेल. अँड द आन्सर विल बी 70 + 5 दॅट इज 75/100. तुम्ही 25ने वर आणि खाली जर डिवाईड केलं तर दिस फ्रॅक्शन विल बिकम 3/4. आणि ह्यालाच आपण पाऊन असं सुद्धा म्हणतो. सो पाऊन किलो म्हणजे किती. सो दिस इज इट.
सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जर होल नंबर नसेल तर तुम्ही डायरेक्टली हा नंबर उचलून 100ने डिवाइड करू शकता. लास्ट क्वेश्चन 12.5. सो तुम्ही हा 12 नंबर आहे तसा ठेवू शकता, प्लस हे जे काय 0.5 आहे त्याला तुम्ही 5/10 लिहू शकताय. पण आत्तापर्यंत तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की 12.5 हा कुणाचा तरी हाफ असू शकतो. सो इफ आय से 12च्या डबल किती असेल तर 24 आणि हाफच्या डबल किती असेल तर 25. सो दिस विल बी 25/2. यू कॅन चेक इट आउट. तुम्हाला हे फ्रॅक्शन सोडल्यानंतर परत हेच आन्सर मिळेल. सो तुम्ही इथून पुढं हे जे बेसिक डेसिमल्स आहेत हे फ्रॅक्शनमध्ये कसे व्हिज्युअलाइज करायचे हे ह्या प्रकारे शिकू शकता. सो देर इज नो नीड ऑफ मेमोरायझेशन ऑफ एनिथिंग. इट इज अ बेसिक लॉजिक अँड यू कॅन डू दिस. नाव वी विल गो टू द रिव्हर्स ऑफ वॉट एव्हर वी हॅव लर्न्ड. नाव विल कन्वर्ट फ्रॅक्शन्स टू डेसिमल्स. सो त्याच्यामध्ये 2 टाईपचे तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. काही इझी आहेत आणि नंतर काही टफ आहेत. सो विल गो विथ द इझी वन्स. सो तुम्ही जर पहिलं फ्रॅक्शन दॅट इज 1/10. सो एवढं तरी कळतं की दिस इज नॉट अ होल नंबर. इट इज नॉट अ होल नंबर. सो ओबियसली हा डेसिमल पॉईंट नंतरच दिसेल आणि तुम्ही जर पाहिलं तर हा 10चा एक फ्रॅक्शन आहे. सो आय कॅन राईट इट ॲज 0 पॉईंट बिकॉज देर इज नो होल नंबर. आणि हा 1 हा 10चा फ्रॅक्शन असल्यामुळे त्याला आपण इथं लिहिणार आहे अँड दॅट विल बी द आन्सर. गोईंग फर्दर टू द सेकंड क्वेश्चन 7/5. आता एवढं तरी कळतं आहे की 5पेक्षा 7 हे मोठं आहे. सो देर शुड बी सम होल नंबर. पण आपण ह्याला काय करू शकतो, 10च्या रूपात आणू शकतो बाय मल्टिप्लाइंग इट विथ 2 ऑन दी बोथ दी साइड्स बिकॉज इट डज नॉट चेंज द व्हॅल्यू ऑफ फ्रॅक्शन. सो द आन्सर विल बी 14/10. आता तुम्ही जर ह्याला थोडं पार्ट्समध्ये व्हिज्युअलाइज केला की लाईक 14 कॅन बी रिटन ॲज 10 + 4/10. म्हणजे जे काय आपण फ्रॅक्शनची ॲडिशन करतो त्याच्या उलटं. देन यू कॅन राईट इट ॲज 10/10 + 4/10. 10/10 will become 1, obviously that is the whole number of this fraction, plus 4/10. हे जर तुम्ही पाहिलं तर ही पहिलीच प्लेस असेल डेसिमल नंतरची, त्याला तुम्ही 0.4 असं लिहू शकता. सो या दोघांचं जे ॲडिशन जे काही येईल दॅट विल बी 1.4. सो थोडंसं फर्स्ट टाईम जर तुम्ही हे करत असाल तर थोडंसं समजायला किचकट वाटेल. यू कॅन गो बॅक टू द व्हिडिओ अँड लर्न इट अगेन. ठीक आहे. सो गोईंग टू द थर्ड क्वेश्चन 1/50. आता मला जर याला डेसिमलमध्ये लिहायचं असेल सो द बेस्ट वे इज टू कन्वर्ट द डिनॉमिनेटर इन द 10th पॉवर. 10च्या पॉवरमध्ये आपण ह्याला कसं लिहू शकतो ते पहा. 50ला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर इट विल बिकम 2/100. आणि तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर हा 2/100 देर इज नो होल नंबर. सो द आन्सर विल स्टार्ट फ्रॉम 0 इटसेल्फ. आणि हा 100 प्लेसला असला पाहिजे. ह्याचा अर्थ डेसिमल नंतर पहिल्या प्लेसवर एकही नंबर नसला पाहिजे, डायरेक्टली दुसऱ्या प्लेसवर असला पाहिजे. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस. गोईंग टू द लास्ट क्वेश्चन 12/60. आता याच्यामध्ये थोडी अडचण आहे कारण 60ला डायरेक्टली 10 किंवा ह्याच्यात कन्वर्ट नाही करता येत. सो तुम्ही ते असं करू शकता की 6ने डिवाइड करून दोन्हीकडं. यू कॅन डू दिस. सो दिस विल बिकम दिस फोर्थ क्वेश्चन इट विल बिकम 12/6 दॅट इज 2 and 60/6 दॅट इज 10. आता तुम्ही पाहू शकता हा जो काय 2 नंबर आहे अनलाईक दिस थर्ड क्वेश्चन हा होल नंबर नाही आहे. देर इज नो होल नंबर. दॅट्स वाय द आन्सर विल स्टार्ट फ्रॉम 0 पॉईंट समथिंग. पण हा पहिल्याच प्लेसला आहे. सो आन्सर विल बी 0.2. आता कधी कधी काय होतं काही फ्रॅक्शन्सना डेसिमलमध्ये कन्वर्ट करताना मघाशी जसं आपण सॉल्व्ह केलं तेवढं इझिली त्याला नाही सोडवता येत. सो यू विल हॅव टू यूज द कन्सेप्ट ऑफ लॉंग डिव्हिजन. आता ही डिव्हिजन तुम्ही किती इझिली करू शकता त्याच्यावर ठरणार आहे हाऊ फास्ट यू कॅन कन्वर्ट दॅट फ्रॅक्शन टू द डेसिमल. सो इट विल टेक टाईम. रिमेंबर दिस लर्निंग द लॉंग डिव्हिजन इट विल टेक टाईम. सो तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचं लॉजिक जर डेव्हलप झालं तर ओव्हर द टाईम यू विल डू इट. ओके. सो विल लर्न हाऊ वी डू दॅट. सो दॅट इज 10/4. आता 10/4ला तुम्ही जरी डिवाईड करत गेला त्याला जरी होल नंबर आणि डेसिमलमध्ये लिहायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ह्या 4ला नियरेस्ट 10 किंवा 100 किंवा 1000 ह्यात लिहिणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळं ही जी काय फ्रॅक्शन आहे ह्याला वी विल कन्सिडर दिस ॲज 10 इज डिवायडेड बाय 4 ऑर वी विल कन्सिडर दिस ॲज दिस 10 इज डिवायडेड विथ 4 अँड विल डू दिस लॉंग डिव्हिजन. सो हे खूप आधी तुम्ही स्कूलमध्ये कुठेतरी शिकला असाल. इफ यू डोंट नो दिस देन ओनली सी, अदरवाईज यू कॅन स्किप दिस पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. ओके. सो हाऊ वी डू द लॉंग डिव्हिजन.
आपण काय करतो, 4ने ह्या 10ला डिवाइड करताना 4 2 जा 8, सो विल सबट्रॅक्ट दिस 8 फ्रॉम दिस 10, सो 10 - 8 दॅट विल बिकम 2. आता तुम्ही जर पाहिलं, अडचण इथे येते की 2ला 4ने डिवाइड नाही करू शकत आपण, कारण 2 हा लहान नंबर आहे 4पेक्षा. त्यामुळं आपण इथे एक पॉईंट देणार आहे. दिस इज हाऊ वी डू दिस डिव्हिजन. इथं हा पॉईंट दिला की तुम्ही ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू वाढवताय असा अर्थ घेऊ शकता. सो इट विल बिकम 20. नाव यू कॅन डिवाइड दिस 20 विथ 4. 4 5 जा 20 and the remainder will be 0. So the answer to this question 10/4, the answer will be 2.5. तुमच्या मनात शंका असेल की सर इथं पॉईंट घेतल्यानंतर काय झालं. सो इफ यू सी 4 × 5 जर मी केलं तर दॅट बिकम्स 20, पण मला हा 2 हा नंबर हवा होता, त्यामुळे मला 5ची व्हॅल्यू थोडी कमी करायची होती, जेणेकरून ह्याची पण व्हॅल्यू थोडी कमी होईल. अँड दॅट्स वाय आय टेकन दिस डेसिमल पॉईंट. सो ह्याच्यापेक्षा खूप डेप्थमध्ये तुम्हाला ह्या डिव्हिजनमधली गरज नाही आहे. सो we will go to the next question. 15/8. Again, we'll opt for the long division. So we are dividing 15 with 8. So again, I'm saying, if you have seen this, if you know this, how to do this, you can skip this video. Okay. So we'll go to this. So 8 ones are 8. So subtracting 8 from 15, that will become 7. Now this 7 is lesser than the 8. So we'll have to bring some number here विथ ज्यानं आपण 8ला मल्टिप्लाय केलं की 7च्या आसपास काहीतरी मिळेल. सो आय विल राईट अ 0. मी जेव्हा इथं डेसिमल पॉईंट देतो आहे त्यावेळी इथे मी एक 0 इंट्रोड्यूस करेन. नाव 8 8 जा 64. सो 70 - 64 दॅट विल बी 6. अगेन दिस 6 इज स्मॉलर दॅन द 8. सो यू कॅन गो फर्दर बाय डायरेक्टली रायटिंग अ 0 ओव्हर इट, आणि त्यानंतर तुम्ही मग नेक्स्ट डेसिमल प्लेसला जाल. सो आपण काय करतोय, अजून लहान नंबर घेत जातोय, जसं मी डेसिमल पॉईंटपासून लांब जातोय, आणि त्याप्रमाणे ही डिव्हिजन कंटिन्यू करतोय. सो 8 7 जा 56. सो दिस विल बिकम 4 हियर. नाउ अगेन द 4 इज स्मॉलर. अगेन वी विल गो टू द नेक्स्ट स्मॉलर नंबर. I will write 40 here. So 8 5 are 40. Now 40 will be divided, subtracted, and the remainder will be 0. So the answer to this question is 1.875. So again I am telling, लॉंग डिव्हिजन ही वेळ घेते, हे पटकन जमण्यासारखं नाही आहे, बट इफ यू नो दिस दॅट इज गुड थिंग. वी विल डू सम मोर क्वेश्चन्स टू अंडरस्टँड दिस. नाव हिअर इफ यू सी द थर्ड क्वेश्चन, दॅट इज 3/4. ह्याला आपण असंही लिहू शकतो, 3 इज डिवायडेड विथ 4. ऑब्वियसली द नंबर विल बी स्मॉलर दॅन 1, कारण 3 हे लहान आहे 4पेक्षा, कारण 4मधले फक्त 3च पार्ट्स आपण घेतले, पूर्ण नंबर नाही घेतलेला. सो आय कॅन राईट इट ॲज लाईक दिस 3 and outside there will be 4. आता तुम्ही जर पाहिलं 3 ऑलरेडी लहान आहे 4पेक्षा. सो तुम्हाला ह्याची प्लेस व्हॅल्यू वाढवायची आहे किंवा अजून एक लहान नंबर घ्यायचा आहे जो ह्याला 4ला मल्टिप्लाय केल्यानंतर 3च्या जवळपास आणेल. सो विल राईट अ 0 ओव्हर हिअर. जिथं तुम्हाला नंबर अपुरा वाटेल तिथं तुम्ही डेसिमल इंट्रोड्यूस कराल आणि एक 0 ॲड कराल. सो नाव यू कॅन राईट 4 7 जा 28. सो सबट्रॅक्टिंग इट it will become like 2. Now 2 is again a smaller number. So I will move to the next decimal place here. आता नवीन पॉईंट घ्यायची गरज नाही आता इथं तुम्हाला फक्त पुढं सरकायचं आहे आणि एक 0 द्यायचा आहे. सो 4 5 जा 20. सो आता तुम्ही यातून 20 मायनस करू शकता, द रिमाइंडर विल बी 0. सो तुम्ही जर इथं पाहिलं असेल, पहिला आपण 7 हा नंबर घेतला आणि त्यानंतर 5, पण 5 हा 7पेक्षा अजून लहान आहे. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 0.75. तुम्ही ह्याच्या जर उलटं गेला, 0.75ला जर परत फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केला, सो आपण हा ऑलरेडी क्वेश्चन पाहिलेला आहे की 0.75. सो 7 इज 7/10, 5 इज 5/100, अँड देन वी कॅन कन्वर्ट इट बॅक टू द फ्रॅक्शन अगेन. ओके, विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज 4th क्वेश्चन. ह्याच्यामध्ये 5ला 7ने डिवाइड करायचं आहे. अगेन युजिंग द लॉंग डिव्हिजन, दिस 7 विल बी द आउटसाईड अँड 5 विल बी इनसाईड. आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला अगोदरच एक 0 पॉईंट इंट्रोड्यूस करावं लागणार आहे, बिकॉज दिस इज स्मॉलर दॅन 1. सो तुम्ही इथे एक 0 इंट्रोड्यूस कराल. 7 7 जा दॅट विल बी 49. सो ह्यातून हा मायनस केल्यावर इथं 1 हा नंबर येईल. 1 इज अगेन लेसर दॅन 7, सो विल मूव टू द नेक्स्ट डेसिमल प्लेस, इंट्रोड्यूस 0. 7 1 जा 7. सो आता इथं परत 3 हा नंबर राहतो आहे. परत पुढच्या डेसिमल प्लेसला जाऊ. 7 इथं 0 दिल्यानंतर 7 4 जा 28. परत जर पाहिलं तर परत हा 2 हा नंबर राहतो आहे. परत तुम्ही इथे एक 0 दिला तर परत तुम्ही हे चालत राहाल. सो देर इज नो एंड टू दिस.
सो जर एखाद्या फ्रॅक्शनला आपण पूर्णपणे असं थांबणाऱ्या डेसिमलमध्ये कन्वर्ट करू शकत नसेल, सो विल कॉल इट ॲज इरॅशनल नंबर. तुम्हाला ह्या डेफिनेशन्स किंवा ह्या गोष्टींची एवढी जास्त गरज नाही आहे, पण आय होप यू आर क्लिअर विथ दिस. पण इथं जे बघितलं आपण, इथं आपण थांबलो आहे कुठं ना कुठं तरी. सो विल कॉल दिस ॲज रॅशनल. ह्या व्हिडिओच्या लास्ट पार्टमध्ये आपण जे काही पाहिलं त्याला थोडंसं रिव्हर्स मॅनरमध्ये शिकणार आहोत आणि एक कलेक्टिव्ह अप्रोच ठेवू की फर्स्ट विल कन्वर्ट दिस डेसिमल टू सम फ्रॅक्शन अँड देन विल कन्वर्ट दॅट फ्रॅक्शन बॅक टू द डेसिमल. सो तुम्ही जर पाहिलं, एक डेसिमल आपल्याला दिलेलं आहे 2.25. सो आय कॅन राईट इट ॲज 2 प्लस द एक्स्ट्रा पार्ट इज 0.25, राईट. सो आय कॅन राईट इट ॲज 2 प्लस 0.25, दॅट इज 2/10 प्लस 5/100. तुम्ही ह्या दोघांना पटकन 25/100 असं सुद्धा लिहू शकता सध्या. सो यू कॅन राईट इट ॲज 2 प्लस 25/100. मी काही स्टेप्स ह्या लाईनच्या खाली करतो. सो कमिंग बॅक, 25/100, 25 1 जा, 25 4 जा. So that is 1/4. So the answer will be 2 plus 1/4. If you do the cross multiplication, 4 2s are 8 plus 1, that is 9/4. So we have successfully converted this decimal to the fraction, that is 9/4. So ह्या steps जर तुम्ही पाहिल्या, this first step, then second step, then this third step, तर तुम्हाला लक्षात येईल it is quite easy to convert a decimal point to the fraction. But when we convert a fraction to the decimal, we need to use the long division. सो तुम्हाला इथं लॉंग डिव्हिजन ऑप्ट करावी लागेल. सो विल हॅव टू डिवाइड दिस 9 विथ 4. सो 4 2s are 8. सो ह्यातून जर तुम्ही मायनस केलं, हिअर इट विल बी 1. आता 1 हे 4पेक्षा लहान असल्यामुळे आपण इथे एक डेसिमल पॉईंट देऊन ह्याच्यासमोर 0 हा नंबर इंट्रोड्यूस करणार आहे. सो 4 2s are अगेन 8. सो इथं हा 2 हा नंबर येईल. आता 2च्या समोर आपण 0 देऊन विल मूव टू द नेक्स्ट डेसिमल पॉईंट. सो 4 5s are 20. So 20 minus 20, the remainder will be 0 and the division is complete. So we have seen how to convert this decimal to fraction and again back to decimal from the fraction. So जर तुम्हाला डेसिमलला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही 10च्या पॉवर्सने त्याला डिवाइड करून रिड्यूस फॉर्म देऊन असं कन्वर्ट करू शकता. जर फ्रॅक्शनला डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यू विल हॅव टू यूज द लॉंग डिव्हिजन. देर इज अ शॉर्टकट टू दिस ऑल्सो, बट राईट नाव आपण एकदम फंडामेंटल मेथड्सना पकडून हे ट्राय करतोय. So there are some popular fractions and decimals. I have taken 4 cases here. The first is half, then second is 1/4, 1/8 and 3/4. So तुम्ही हे आहे तसं पाठ केला तरी चालेल. 1/2ला आपण 0.5 असं लिहितो, 1/4ला 0.25, 1/8ला 0.125. We have already seen how to convert this, right? 3/4ला 0.75 असं लिहितो. So how to use this? So if I ask you what is the value of 25/2 in decimals, so याचा अर्थ काय आहे? 25 is basically 24 plus 1/2. So 24चं हाफ म्हणजे आपण ह्याला असंही लिहू शकतो, 24/2 प्लस 1/2. सो 24च्या हाफ किती असतं तर 12. हे जे 1/2 आहे त्याला आपण 0.5 लिहू शकतो. सो द आन्सर इज 12.5. सो आपल्याला कधी कधी हे डायरेक्टली यूज करायचं की व्हॉट इज द मिनिंग ऑफ समथिंग हाफ इज ॲडेड अँड हाऊ टू राईट इट इन डेसिमल्स. उद्या हेच जर लेट्स से 14.5 असं तुमच्या समोर आलं आणि तुम्हाला जर हे फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो 14 हे कुणाच्या हाफ आहे तर 28च्या, राईट. आणि हाफ ह्याच्या डबल किती असेल तर 1. सो द आन्सर विल बी 29/2. सो 14 × 2 दॅट इज 28 आणि हाफला कंपन्सेट करण्यासाठी आपण 1 एक्स्ट्रा घेतला, दॅट इज 29/2. सो विल यूज अदर फ्रॅक्शन्स ऑल्सो. If I ask you what is the value of 1.25 in fractions, so we can use these relations directly. 1 हा पूर्ण नंबर आहे, पण हा जो 0.25 दिसतोय हा एक्स्ट्रा, इट इज ॲक्च्युली 1/4. सो यू कॅन ॲड 1 प्लस 1/4. सो तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ह्याला 5/4 असं लिहू शकता. Or rather what you can do, 0.25 that is 1/4, right? This is 1/4 and this is a total number that is 4/4. So you can directly add it as 5/4. So here over the practice तुम्हाला जमायला लागेल, but remember these are some popular fractions we are going to use henceforth. If I ask you what is the answer of 7.75, so याचा अर्थ असा आहे की हे जे 0.75 डेसिमल नंतर 75 दिसतंय, it is actually 3/4. and हे जे 7 दिसतंय, it is 7 times of
द होल नंबर लाईक 7 टाइम्स ऑफ 4/4. आपल्याला ह्यांची ॲडिशन करायची डायरेक्टली. सो तुम्ही इथं करू शकता 7 × 4 दॅट इज 28. 28/4 प्लस 3/4. सो दॅट विल बी 31/4. हाऊ टू ॲड डेसिमल्स. सो डेसिमलचे ॲडिशन करताना तुम्हाला फक्त प्लेस व्हॅल्यूची काळजी घ्यायची आहे, दॅट्स ऑल. अदरवाईज द ॲडिशन इज सेम ॲज दॅट ऑफ द इंटिजर्स ऑर एनी अदर होल नंबर्स. जसं वी हॅव टेकन द फर्स्ट क्वेश्चन दॅट इज 1 + 0.1. तुम्हाला इथं डेसिमलला अलाइन करायचे. सो इट इज बेसिकली 1 + 0.1. ह्या दोघांना तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल सर पहिल्या क्वेश्चनमध्ये डेसिमल कुठं आहे, पहिल्या नंबरमध्ये. सो यू विल हॅव टू पुट अ डेसिमल पॉईंट बिकॉज 1 इज अ होल नंबर. नो नीड टू राईट द डेसिमल, बट स्टील टू ॲड दिस नंबर्स विल राईट अ डेसिमल अँड अ 0. कारण इथं तुम्ही 2, 3, 4 जरी 0 ॲड करत गेला तर ह्या नंबरला त्याचा काही फरक नाही पडणार आहे. सो यू कॅन डू दिस राईट नाव. सो तुम्ही एकदा का हे डेसिमल्स अलाइन केले की त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ॲडिशन करत जायचे आणि तो डेसिमल कंटिन्यू ठेवायचा आहे खाली. So 0 + 1 that is 1 and 1 + 0 that is 1. So the answer to this question will be 1.1. So it was quite a simple question. We'll move to the second question that is 3.2 + 1.3. ह्याच्यामध्ये अगेन तुम्हाला यांचे डेसिमल्स अलाइन करून लिहायचे. सो वी विल राईट 3.2 + 1.3. तुम्ही फक्त एवढीच काळजी घ्याल की डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे दुसऱ्या नंबरचा. And you will continue that decimal point to the answer also. So 2 + 3 that is 5 and 3 + 1 that is 4. So the answer to this question is 4.5. Next, the third question 0.8 + 1.98. So you will write 0.8 and you will align this decimal. ह्या पॉईंटच्या खाली हा पॉईंट आला पाहिजे. सो 198. आता तुम्ही जर पाहिलं ॲडिशन करण्यासाठी ते एक ब्लँक स्पेस आहे. सो विल राईट अ 0 ओव्हर हिअर बिकॉज इट विल नॉट चेंज द नंबर. सो 0 + 8 दॅट इज 8. 8 + 9 दॅट इज 17. कॅरी किंवा हच्चा ज्याला म्हणतो तो वर इथं जाईल. अँड दिस 0 + 1 इज 1. 1 + 1 दॅट इज 2. सो द आन्सर विल बी 2.78. सो तुम्हाला कदाचित हे ॲडिशन्स खूप छान प्रकारे जमत असतील. स्टील हॅव स्टार्टेड फ्रॉम दिस व्हेरी बेसिक्स, कारण खूप मुलांना ह्याची गरज आहे. आता हीच ॲडिशन सर खूप साऱ्या नंबर्सची असेल तर काय करायचं. सो द गुड न्यूज इज अगेन विल द फॉलो द सेम प्रोसिजर. विल अलाइन द डेसिमल्स लाईक दिस इज 2 दॅट इज अ होल नंबर. 2ला आपण पॉईंट देऊन इथं हवे तेवढे 0 लिहू शकतो. इट विल नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. तुम्हाला जेवढे हवे तेवढे 0 तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर 0.1साठी मी इथं पॉईंट अलाइन करून आय विल राईट इट 0.1. देन 3.25 अगेन दिस पॉईंट विल बी हिअर, द 3 विल बी हिअर अँड 2, 5. Next 0.009. So this will be point will be here 0.009. आता ह्या सगळ्यांचे ॲडिशन करताना तुम्हाला नंबर्सच्या खाली नंबर्स असणं गरजेचं आहे. सो आय विल ॲड 1 0 ओव्हर हिअर फॉर मॅचिंग दिस. पण ह्या 9ला मॅच करण्यासाठी मी अजून एक 0 इथं दोन्हीकडे ॲड करतो. इट विल नॉट चेंज एनी व्हॅल्यू. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर वर मी 3 0 जरी दिले तरी हे होऊ शकतं. So 0 + 0 + 0 + 9 that will be 9. 0 + 0 + 5 + 0 that will be 5. 0 + 1 + 2 that will be 3 + 0 that will be 3. हा पॉईंट आहे तसा येईल. and 2 + 3 that will be 5. So the answer to this question is 5.359. आता तुम्ही हा विचार करा की ह्याच क्वेश्चनला तुम्ही पटकन असं न मांडता कसं सोडवलं असतं. सो ह्या दोघांची ॲडिशन तुम्ही कशी केली असती तर दॅट विल बी 2.1 बिकॉज देर इज नो डेसिमल पॉईंट इन दिस नंबर. त्या 2.1मध्ये 3.25 कसा ॲड केला असता. सो 2.1ला आपण 2.10 आणि 3.25 लिहू शकतो. सो 10 + 25 दॅट इज 35 अँड दिस विल बी 5.35. सो तुम्हाला प्रॅक्टिस करून ही ॲडिशन पेपरवर न मांडता सुद्धा कशी येईल ह्याची काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट द ऑपरेशन इज सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनला पण खूप काही वेगळं नाही आहे. जे तुम्ही ॲडिशनला केलं तेच सबट्रॅक्शनला करायचं आहे. सो आय विल डायरेक्टली सबट्रॅक्ट 0.4 फ्रॉम 1. सो 1 हा होल नंबर असल्यामुळे त्याला आपण हवे तेवढे 0 इथं देऊ शकतो. आणि त्याच्यातून आपल्याला 0 पॉईंटला पॉईंट अलाइन करून 0.4 हा नंबर लिहायचा. सो 1 नंतर मी एक जरी 0 दिला असता दॅट वुड हॅव बीन सफिशियंट. आता 0मधून 4 जाऊ शकत नाही. सो आय विल टेक अ कॅरी फ्रॉम 1. सो हा 10 होईल. 10 - 4 दॅट विल बी 6 आणि इथून घेतल्यामुळं दिस विल बी 0.6.
सो तुम्हाला जर 10मधून 4 कसं मायनस करायचं हे माहीत असेल और कॅरी कसं घ्यायचं हे माहीत असेल तर इट इज नॉट अ बिग डील टू सबट्रॅक्ट दिस नंबर्स. तुम्हाला फक्त डेसिमल हा नंबर नवीन आला आहे. सो द आन्सर इज 0.6. The second question, that is 3.2 minus 0.03. So we'll write the decimals 3.2 minus 0.03. So आपण इथं डेसिमल पॉईंट्स अलाइन केलेले आहेत. सो विल कंटिन्यू दॅट डेसिमल पॉईंट टू द आन्सर. पण इथं जर पाहिलं तर इथे एक 0 हा नंबर आपल्याला घ्यावा लागेल टू सिम्प्लिफाय. सो 0मधून 3 जाऊ शकत नाही, त्यामुळे इथून एक कॅरी घेऊया. सो 10 minus 3 दॅट विल बी 7. इथून एक घेतल्यामुळे इथं 1च राहील. सो दॅट विल बी 1. 1 minus 0 that will be 1. आणि इथून आपण काही केलेलं नाही. सो द आन्सर विल बी 3.17. दिस विल बी द आन्सर. नेक्स्ट द लास्ट क्वेश्चन 0.8 minus 2. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर 0.8 हा लहान आहे 2 पेक्षा. सो आन्सर विल बी इन नेगेटिव्ह फॉर्म. मग आपण इंटिजर्समध्ये हे पाहिलं आहे की जर असं काहीतरी आलं तर आपण ह्या दोघांची सबट्रॅक्शन करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह याला द्यायचं आहे. सो व्हॉट विल डू, यू विल सबट्रॅक्ट 0.8 फ्रॉम 2. आणि हे जे काही आन्सर येईल ह्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे मायनस हे पुढं जोडाल. दॅट विल बी युअर आन्सर. सो विल डू दॅट. 2 ह्याच्या पुढं आपण पॉईंट देऊ मायनस 0.8. सो 0 minus 8 और 10 minus 8 दॅट विल बी 2. इथून एक कॅरी घेतल्यामुळे इथं 1 राहील. सो दिस विल बी 1.2. But the actual answer will be minus 1.2 because we have subtracted a bigger number from a smaller number. That's why the answer will be in negative. आता आपण काही मिक्स्ड प्रॅक्टिस करणार आहे. आता जे काय आपण आतापर्यंत क्वेश्चन पाहिले त्याचे. सो आय वॉन्ट यू टू पॉज दिस व्हिडिओ, ट्राय दिस क्वेश्चन्स ऑन युअर ओन अँड देन विल गो विथ द आन्सर्स. So the first question is 1 minus 0.05 to align the decimals and we'll write some extra zeros here. So 1.00 minus 0.05. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर 0मधून 5 जाऊ शकत नाही. सो आय विल टेक अ कॅरी फ्रॉम दिस. सो 10 minus 5 इज 5. इथं सुद्धा अवेलेबल नसल्यामुळं आपल्याला इथून घ्यावे लागेल. सो इथून एक 10 आपण इथं घेतलं, त्यातून एक इकडे दिला. सो 9 विल बी हिअर. आणि इथून पूर्णच गेल्यामुळं इथं 0.95 हा राहील. सो तुम्हाला जर बेसिकली माहीत असेल की 100मधून 5 गेल्यावर किती राहतं तर 95 राहतं, 95. सो त्याच प्रकारची ही डिव्हिजन आहे, फक्त डेसिमल असल्यामुळे आपण थोडंसं हे एक्स्ट्रा सांगतो आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मायनस 4.5 प्लस 2.1. आता हे इंटिजर्स प्रमाण आहे, ह्या दोघांचं ॲडिशन करायचं आहे. पण इथं मोठा नंबर हा निगेटिव्ह असल्यामुळं आपण यांची सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचा साईन ह्याला देणार आहे. सो व्हॉट विल डू, विल राईट 4.5 मायनस 2.1. कारण आपल्याला माहिती आहे अपोजिट साईन्स ॲड करताना आपण यांची ॲक्च्युअली सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या संख्येचं साईन त्याला देतो. सो 5 minus 1 दॅट विल बी 4 आणि 4 minus 2 दॅट विल बी 2. सो द आन्सर विल बी 2.4. बट द रिअल आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी मायनस 2.4. कारण आपण निगेटिव्ह नंबरमध्ये पॉझिटिव्ह नंबर ॲड करतो आहे. निगेटिव्ह नंबर मोठा असल्यामुळं शेवटचं आन्सर हे थोडंसं निगेटिव्ह राहील. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन 0.32 मायनस ऑफ मायनस 0.85. आपण इंटिजर्समध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे की जेव्हा डबल साईन्स येतात त्यावेळी मायनस इंटू मायनस वी कॅन राईट इट ॲज प्लस. सो द आन्सर विल बी 0.32 प्लस 0.85. सो वी हॅव कन्वर्टेड दिस सबट्रॅक्शन इंटू ॲक्च्युअली ॲडिशन. सो 0.32 प्लस 0.85. सो द ॲडिशन इज व्हेरी सिम्पल. 2 plus 5 दॅट इज 7. 3 plus 8 दॅट इज 11. पण हा डेसिमलच्या पलीकडे पाठवून विल राईट 1.17. दॅट इज द आन्सर. सो इथं काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स दिलेले आहेत. आय वॉन्ट यू टू सॉल्व दिस अँड राईट दिस आन्सर्स इन कमेंट्स. ह्याची प्रॅक्टिस जर तुम्हाला जमली तर आय विल बी डेफिनेटली मास्टर द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल्स. विल मूव्ह फर्दर. एक प्रॉब्लेम आपण फिजिक्समधला इथं घेऊया विच इन्व्हॉल्व्स ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ दिस डेसिमल्स. सो व्हॉट इज द क्वेश्चन. 2 forces act on an object. One is 15.8 Newton to the right and another is 9.4 Newton to the left. सो ह्याला जर व्हिज्युअलाइज करायचं असेल सो देर इज अन ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज बॉक्स लेट्स से. सो त्याच्यावर एक मुलगा उजव्या साईडला एक फोर्स लावतो आहे दॅट इज 15.8 न्यूटन आणि एक मुलगा डाव्या बाजूला फोर्स लावतो आहे दॅट इज 9.4 न्यूटन. सो तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द टोटल नेट फोर्स किंवा ज्याला आपण नेट फोर्ससुद्धा म्हणतो. सो तुम्हाला हे माहीत असेल की फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. सो वेक्टर असल्यामुळे त्याला डायरेक्शन मॅटर करते.
सो जो काय आपण पहिला फोर्स घेतला आहे, लेट्स राईट इट ॲज फर्स्ट फोर्स, दॅट इज 15.8. इट इज टू द राईट साईड, सो विल राईट प्लस 15.8 न्यूटन. आणि त्यामुळं जो काय सेकंड फोर्स आपण घेतला लेफ्ट साईडला, दॅट विल बी मायनस 9.4 न्यूटन. आणि मग तुम्हाला नेट फोर्स काढायचा असेल तर ह्या दोघांची ॲडिशन करायला पाहिजे. ॲडिशन करताना तुम्हाला लक्षात आलं असेल साईन डिफरंट असल्यामुळे ॲक्च्युअली यांची सबट्रॅक्शन होईल. सो द नेट फोर्स विल बी 15.8 मायनस 9.4. सो विल डू द सबट्रॅक्शन. 15.8 मायनस 9.4. तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर आपण डेसिमल अलाइन केलेला आहे. So this 8 minus 4, that will be 4. 15 minus 9, that will be 6. So the net force acting on this object will be 6.4 न्यूटन. आणि हा प्लस आल्यामुळं हा राईट साईडला असेल. सो ह्याच्यामध्ये हा जो काय बॉक्स मूव्ह व्हायचा आहे तो राईट साईडला मूव्ह होईल. इट विल मूव्ह टुवर्ड्स द राईट. सो दिस इज हाऊ वी यूज द डेसिमल्स इन फिजिक्स. लेट अस सी, जेव्हा आपण एखाद्या डेसिमलला 10 किंवा 100 किंवा 1000 और मल्टिपल्स ऑफ 10 ने मल्टिप्लाय करतो, देन व्हॉट हॅपन्स. So here we have an example, 2.52 into 10. So this 2 is 2, this 5 is actually 5 by 10, and this 2 is at hundreds place, म्हणजे दुसऱ्या डेसिमल प्लेसला येतो. So this will become 2/100. आणि ह्या सगळ्यांना जर आपण 10 ने मल्टिप्लाय केला, so if you multiply with 10 to the every place, तर this will become 20, this will become 5, and this will become 2/10. सो तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर प्रत्येक प्लेसची व्हॅल्यू तुम्ही 10 टाइम्सनं वाढवली आहे. सो द आन्सर विल बी 20 प्लस 5 प्लस 2/10 ला आपण 0.2 ही लिहू शकतो. द आन्सर विल बी 25.2. इफ यू सी केअरफुली, जो काय डेसिमल पॉईंट अगोदर इथं होता तो आता थोडासा पुढं सरकला आहे. इफ यू मल्टिप्लाय द सेम नंबर विथ 100, तोच डेसिमल पॉईंट प्रत्येक जागेची प्लेस व्हॅल्यू 100 टाइम्सनं वाढल्यामुळं हा 5 लेफ्ट साईडला सरकेल 2 प्लेसेसनी, और हा डेसिमल प्लेस राईट साईडला सरकेल 2 प्लेसेसनी. सो द आन्सर विल बी, हा डेसिमल पॉईंट इथून परत इथं येईल. सो द आन्सर विल बी 252. किंवा ह्याच नंबरला आपण अगर 1000 ने मल्टिप्लाय केलं, सो दिस डेसिमल पॉईंट विल शिफ्ट टू द राईट बाय 3 प्लेसेस. 1, 2, and again 3. So we'll write step by step. First it will become 25.2. It is shifted by 1 place. Then 252.0. Now shifted by 2 places. And then it will become 250.2520. सो आपल्याला यातून काय कळतं की जे काही 10चे मल्टिपल आहेत त्यातले तुम्हाला 0 किती आहेत ते काउंट करायचे, आणि द डेसिमल पॉईंट will shift to the right, according to the number of zeros. So this is the method here. Similarly, जेव्हा तुम्ही 10 ने एखाद्या डेसिमलला मल्टिप्लाय करता त्या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू 10 टाइम्सनं कमी होते. सो दिस 2 विच इज होल नंबर विल बिकम 0.2. दिस 5/10 विल बिकम 5/100. आणि त्यामुळं हाच नंबर वी कॅन राईट डायरेक्टली. दिस विल बिकम 0.25. किंवा तुम्ही असं म्हणू शकता जेवढे 0 आहेत तेवढ्यानं डेसिमल प्लेस लेफ्टला सरकेल. सो दिस इज द मेथड हियर. You have to count the number of zeros and accordingly you have to shift the decimal point. जर तो multiplied by 10 असेल then it will shift to the right. If it is divided by 10 it will shift to the left. We'll see one example. 2.5 into 100. So here there are two number of zeros, so the decimal point will shift to the left because we will decrease the place value. So 1 and then 2. So if you do step by step, the first it will become, in this first process it will become 0.25, and in this second process it will become 0.025. If you go to the next question, 2.5 divided by 1000. Now we'll have to shift the decimal place by 3 places to the left. 1, 2 and 3. So in the first step it will become 0.25. In the second step it will become 0.025,
and in the third step it will become 0.0025. So this how simple it is. तुम्हाला नंबर ऑफ झिरोज काउंट करायचे आहेत आणि त्यानुसार डेसिमल प्लेस शिफ्ट करायचे. मी इथं एक नंबर दिलेला आहे विच इज 0.02 आणि आपल्याला त्याला 10ने मल्टिप्लाय करायचं आहे, और 100 और 1000 और मे बी डिवाइड पण करावं लागेल आणि आपल्याला त्याला ह्या नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो पॉज द व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. 10च्या किती पॉवरनं तुम्ही याला मल्टिप्लाय कराल, किती झिरोज असायला पाहिजे जेणेकरून हा 2 बनेल. सो वी विल सॉल्व नाउ. 2 हा एक होल नंबर आहे, सो डेसिमल पॉईंट त्यानंतर असला पाहिजे. सो तुम्ही जर पाहिलं 0.02ला जर होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल सो डेसिमल प्लेस आपल्याला 2 पॉईंट्सनी सरकावं लागेल. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 100. थिंक ओवर इट. जर मला याला 0.2मध्ये कन्वर्ट करायचं असेल सो 0.02 अँड 0.2 तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डेसिमल प्लेस फक्त एक प्लेस पुढं सरकवायचे, तर हे 0.2 बनेल. सो विल हॅव टू मल्टिप्लाय विथ 10. जर तुम्हाला ह्या नंबरला 200 बनवायचं असेल सो तुम्हाला 0.02 ह्या नंबरला 200 बनवण्यासाठी डेसिमल प्लेस 1 2 प्लेसेसनं सरकवली की हा 2 बनेल. अँड अगेन विल हॅव टू मल्टिप्लाय विथ 100 टू मेक इट 200. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 1 2 3 4 or 10,000. So I think you are getting the concept how to convert a decimal into higher number or lower number by multiplying it with multiples of 10. We have taken one more case. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि मनातल्या मनात नंबर ठरवू शकता की कितीनं मल्टिप्लाय केलं की 2.5 कन्वर्ट होईल 0.025मध्ये, 25मध्ये, 0.25मध्ये. मल्टिप्लाय किंवा डिवाइड पण करावं लागू शकतं. थिंक ओवर इट. सो 0.025 हा नंबर 2.5पेक्षा कमी आहे. सो ऑब्वियसली तुम्हाला डिवाइड करायला लागणार आहे. सो कितीने डिवाइड करावं लागेल. सो हा नंबर 2.5 म्हणजे इथं होता, सो तुम्हाला हा 2 प्लेसेसने लेफ्टला सरकावं लागेल. सो फॉर दॅट रिझन यू विल हॅव टू डिवाइड इट विथ 100. तर मग तो कन्वर्ट होईल 0.025मध्ये. जर ह्याला 25मध्ये कन्वर्ट करायचं असेल, 2.5पेक्षा 25 हा मोठा नंबर आहे, सो विल हॅव टू मल्टिप्लाय. आणि हा डेसिमल प्लेस तुम्हाला उजवीकडे सरकावं लागेल एका प्लेसने, तरच मग हा 25 नंबर बनेल. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10. लास्ट 0.25. 0.25 हे 2.5पेक्षा कमी आहे. सो विल हॅव टू शिफ्ट द डेसिमल प्लेस टू द लेफ्ट. सो इट विल बिकम 0.25. एका प्लेसने डावीकडे सरकवलं, सो दिस नंबर विल बिकम 0.25. सो लेफ्टला सरकवण्यासाठी यू विल हॅव टू डिवाइड ऑब्वियसली विथ अ नंबर विच इज 10, कारण एकाच प्लेसनं आपण सरकवलेलं आहे. सो तुम्ही अशा प्रकारचे काही नंबर्स तयार करून त्यांना सोडवू शकता आणि ही मेथड अजून जास्त चांगली बनवू शकता. इट्स अ प्रॅक्टिस टाईम. आपण थोडा वेळ घेऊन आतापर्यंत जे काय झालं त्याची प्रॅक्टिस करू. यू कॅन पॉज दिस व्हिडिओ अँड ट्राय आउट दीज क्वेश्चन्स and we'll solve them quickly. So first question is 0.2 into 100. So multiply केल्यामुळे हा डेसिमल प्लेस 2 पॉईंट्सनी पुढं सरकेल. सो दिस विल बिकम, पहिल्या स्टेपमध्ये 2 बनेल आणि दुसऱ्या स्टेपमध्ये 20. सो द आन्सर विल बी 20. इन द सेकंड क्वेश्चन इट इज अगेन मल्टिप्लाइड विथ 10. सो हा एका डेसिमल प्लेसने पुढं सरकेल. सो 0.03 हा पॉईंट इथं आल्यामुळे इट विल बिकम 0.3. थर्ड क्वेश्चन 0.756 into 10, again multiplied by 10, so it will shift to the right by 1 place, so this will become 7.56. Fourth question 542 by 100. सो हा डिवाइड केल्यामुळं हा डेसिमल पॉईंट लेफ्टला सरकेल, पण क्वेश्चनमध्ये डेसिमल पॉईंटच नाही आहे. सो इट इज अ होल नंबर, सो डेसिमल पॉईंट इज हियर ॲट दिस पॉईंट. So it will shift to the left by 2 places, like 1 and then 2. So the answer will be 5.42. Fifth question 13.2 by 10. So the decimal place will shift to the left by 1 place. So it will become 1.32. Sixth question 8 divided by 1000. So the decimal point will shift to the left by 3 places. So decimal point इथं आहे आणि तो लेफ्टला सरकल्यामुळं 1 2 3. आता अशा क्वेश्चनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणं साहजिक आहे, कारण इथं कुठले नंबर्स नाही आहेत ज्याला शिफ्ट केल्यामुळे तो व्हिज्युअलाइज होईल. सो तुम्ही याला स्टेपमध्ये व्हिज्युअलाइज केला तरी चालेल की द 8 विल बिकम 0.8 इन द फर्स्ट प्लेस,
then it will become 0.08 in the second step, and then it will become 0.008. So this is the answer to the last question. किंवा तुम्ही ह्या 8ला 0.0008 असं विज्युअलाइज करू शकता आणि हा डेसिमल पॉईंट इथं आहे. सो इट विल शिफ्ट टू द लेफ्ट बाय 3 places, that is 1, 2 and 3. So it will become 0.008. सो तुम्हाला कुठली मेथड कम्फर्टेबल वाटते त्यानुसार तुम्ही सोडवू शकता. आता हीच मल्टिप्लिकेशन आपण पॉवर्स ऑफ 10मध्ये पाहू. सो आपण ऑलरेडी एक्सपोनंट्सचं थोडं बेसिक शिकलेलं आहे. So we'll again revise it. If I am saying the number is 1000, so I can write this number as 10 into 10 into 10, or 10ला 3 वेळा मल्टिप्लाय केल्यामुळं I can write it as 10⁻³ किंवा त्याला 1ने मल्टिप्लाय केल्यामुळं काही फरक नाही पडणार. 100ला तुम्ही 10 into 10 असं लिहू शकता. सो दिस विल बिकम 10 मल्टिप्लाइड 2 times, सो दिस विल बिकम 10⁻². 10ची सिंगल पॉवर येईल. आणि तुम्ही स्कूलमध्ये कदाचित शिकला असाल की कुठल्याही नंबरला जर 0 हा एक्सपोनंट असेल सो त्याची व्हॅल्यू 1 असते. सो डोंट वरी, विल नीड दिस काइंड ऑफ एक्सपोनंट्स राईट नाउ, नॉट 10⁻0. विल सी दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्स इन अल्जेब्रा. सो विल यूज दिस concept in further multiplications. So we have taken some examples like 9.8 into 10⁻³. So this is basically 9.8 into 10⁻³ means 1000. So when you are multiplying with 1000, the decimal point will shift to the right by 3 places, 1, 2, 3. So the answer will become, in the first step it will become 98, in the second it will become 980, and in the third it will become 9800. किंवा तुम्ही ह्याच नंबरला असं विज्युअलाइज जरी केलं 9.8000, तुम्हाला जेवढे हवे तेवढे 0 इथं अप्लाय करा इंटू 1000. सो हा पॉईंट 1, 2 आणि 3 म्हणजे इथं कुठंतरी शिफ्ट होईल. सो दिस आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 9800. पण 9.8 इंटू 10⁻³ असं विज्युअलाइज न करता डायरेक्टली 9800 कडे जाता येतं का ह्याचा विचार करा. ह्या मधल्या स्टेप्स तुम्हाला स्किप करता येतील का? जस्ट थिंक अबाउट दिस. सो लेट्स ट्राय दॅट थिंग इन द सेकंड क्वेश्चन. 0.008 इंटू 10⁻². सो 10⁻² हॅज 2 zeros. दिस हॅज 2 zeros. आणि मल्टिप्लाय केल्यामुळं हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकेल 2 प्लेसेसने. सो दिस विल बिकम, दिस डेसिमल पॉईंट विल कम ॲट दिस प्लेस. सो द आन्सर विल बी 0.008 और सिम्पली 0.8. सो तुम्ही ह्याला काही स्टेप स्किप करून ट्राय करता येतं का? जस्ट थिंक अबाउट इट. सो ट्राय द थर्ड क्वेश्चन अँड आन्सर मी इन द कमेंट्स. So coming to the last point or last practice of this concept, 12 divided by 10⁻³. So there are 3 zeros. So the decimal point, whichever here, will shift to the left by 3. So we'll write this 12 as 12.00, or some zeros we can add here because it does not change the value. So it will shift to the left, this decimal point, 1, 2 and 3. So it will come here. So we can write it as 0.012. हे मनातल्या मनात तुम्हाला करता येतं का चेक करा, म्हणजे हे न लिहिता. जस्ट थिंक अबाउट दिस. सेकंड, 0.025 divided by 10⁻² or 100. So the decimal point will shift to the left again by 2 places. So you can visualize it. Here 1 0 is there, 2 zeros will come again. So answer will be 0.00025. The last question, 3 divided by 10⁻⁶. So there are 6 zeros. Now it is little trickier. So we will write the number of zeros initially like this. So the answer is 3 only. The decimal point is here because this is a whole number. So the decimal point will be after it, and it will shift by 6 places, 1, 2, 3, 4, 5 and 6. So the answer will be 0. The number of zeros will be 1, 2, 3, 4, 5, or 6 minus 1, that is 5, and the last place will be 3. I think you all are clear with this concept. आता आपण समजून घेऊ डेसिमल कन्सेप्टची सायन्समधली सगळ्यात महत्त्वाची ॲप्लिकेशन, विच इज स्टँडर्ड फॉर्म. सो बिफोर अंडरस्टँडिंग द स्टँडर्ड फॉर्म, लेट मी आस्क यू, तुम्हाला इथे एक डायग्रॅम दिसते आहे. Just think about this, what that diagram represents. So the diagram represents an atom. At the center, it is nucleus.
त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि ह्याच्या भोवतीला एक पार्टिकल रिव्हॉल्व करत असतो विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन. वी कॉल इट ॲज ॲन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा जर तुम्ही मास पाहिला, त्याचं जर वजन आपण पाहिलं, द मास इज रिटन ॲज 9.1 इंटू 10⁻31 kg. आता हे नेमकं काय आहे, व्हॉट इज दिस? 9.1 तरी कळतं आहे, बट हे व्हॉट डज दिस नंबर एक्झॅक्टली रिप्रेझेंट? हा खूप मोठा नंबर आहे की खूप लहान नंबर आहे? वी विल सी. इलेक्ट्रॉन हा एक चार्ज आहे, इट इज अ चार्ज पार्टिकल. सो द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इज रिटन ॲज 1.6 इंटू 10⁻19 अँड द युनिट ऑफ चार्ज इज कुलम. सो तुम्हाला हे युनिट्स किंवा हे आता गरजेचे नाही आहेत, तुमच्यासाठी हे गरजेचं आहे की हा नंबर असा का लिहिला आहे. सो दिस इज हाव वी राईट व्हेरी स्मॉल नंबर्स और व्हेरी बिग नंबर्स इन अ स्टँडर्ड फॉर्म. सो ही कन्सेप्ट आपण अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया युझिंग पॉवर्स ऑफ 10. सो वी हॅव ऑलरेडी सीन द पॉझिटिव्ह पॉवर्स ऑफ 10 की जेव्हा मी 1 इंटू 10⁻³ असं लिहितो और 10⁻³ हा नंबर लिहितो, इट मीन्स इट इज 1000 नंबर. 10⁻² इट इज 100 नंबर. 10⁻1 हा 10 आहे आणि 10⁻0 हा 1 आहे. सो दिस इज हाऊ वी राईट एक्सपोनंट्स. किंवा तेच जर आपल्याला निगेटिव्ह पॉवर्स लिहायचे असतील, सो व्हॉट आर दी निगेटिव्ह पॉवर्स? लेट्स अंडरस्टँड. सो जर मी 1ला 10ने मल्टिप्लाय न करता डिवाइड केलं, सो 1 डिवाइड बाय 10 कॅन बी रिटन ॲज 1/10 ॲज अ फ्रॅक्शन, करेक्ट? सो 1/10 कॅन बी रिटन ॲज 1/10⁻1 कारण इथं हा नंबर 10 आहे. सो 10⁻1 विल बिकम 10 ओनली. आणि हाच जर एक्सपोनंट तुम्हाला वर घेऊन जायचं असेल, वी यूज द कन्सेप्ट ऑफ निगेटिव्ह पॉवर्स और निगेटिव्ह एक्सपोनंट्स. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला 10⁻1 असं कुठंतरी दिसेल, तर ह्याचा अर्थ 1/10 आहे असं समजा. सिमिलरली आपण थोडं रिव्हर्स मेथडमध्ये समजू की जेव्हा जेव्हा तुम्हाला 10⁻2 हा नंबर दिसेल, इट इज बेसिकली 1/100. आणि 10⁻+2 दिसला तर इट इज 100. सो 100 आणि 1/100 ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो 10च्या मोठ्या पॉवर्स किंवा लहान पॉवर्स किंवा लहान नंबर्स दाखवायचे असतील तर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही टाईपचे एक्सपोनंट्स यूज करतो. सो सध्या तुम्हाला एवढंच क्लिअर होते की पॉझिटिव्ह एक्सपोनंट म्हणजे जर मला 10⁻³ दिलं तर त्याचं मिनिंग काय आहे आणि 10⁻³ दिलं तर त्याचं मिनिंग काय आहे. सो 10⁻³ रिप्रेझेंट्स or this 10⁻³ represents a bigger number, but 10⁻³ represents a smaller number. So 10⁻³ जर तुमच्या समोर आलं तर इट इज बेसिकली मल्टिप्लाय विथ 1000 आणि 10⁻³ आलं सो इट इज डिव्हिजन बाय 1000. सो जेव्हा तुम्ही नंबरला 1000ने मल्टिप्लाय करता तो नंबर वाढेल आणि जेव्हा त्या नंबरला 1000ने डिवाइड करता तो नंबर कमी होईल. सो मोठे नंबर्स दाखवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह एक्सपोनंट्स यूज करतो आणि लहान नंबर दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह एक्सपोनंट्स यूज करतो. सो आता समजूया की स्टँडर्ड फॉर्म काय असतो मग नेमका. सो जगातली कुठलीही गोष्ट, कुठलीही क्वांटिटी जर तुमच्या समोर दिली, फॉर एक्झाम्पल 250000 एवढं वजन आहे समजा एखाद्या गोष्टीचं. सो तुम्हाला जर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल, सायंटिफिक फॉर्ममध्ये, सो व्हॉट यू विल डू, यू विल कन्वर्ट इट इंटू दिस. इथे एक नंबर लिहायचा या बॉक्समध्ये विच शुड बी लेस दॅन 10 अँड ग्रेटर दॅन 1 और 0. सो हा नंबर 0 आणि 10च्या मध्ये असला पाहिजे इंटू 10ची इथं कुठली तर पॉवर येईल. सो ती त्याप्रमाणे ॲडजस्ट होईल. हे पूर्णपणे नसेल कळालं तर आय विल एक्सप्लेन इट अगेन युझिंग दिस एक्झाम्पल. सो 25000. सो ह्या नंबरला आपण जर 0 to 10 मध्ये कन्वर्ट करायचं असेल आणि आपल्याला असा एक्सपोनंट वापरायचा असेल, सो विल फोकस ऑन दिस 25. सो दिस 25 वी कॅन राईट दिस नंबर ॲज 25 इंटू द नंबर ऑफ झिरोज आर 1 2 3 4. सो वी कॅन राईट इट ॲज 10⁻4. करेक्ट? पण 25 हा नंबर 0 आणि 10च्या मध्ये नाही आहे. सो आय विल ॲड अ डेसिमल पॉईंट हिअर. सो 25 कॅन बी रिटन ॲज 2.5 इंटू 10 इंटू दिस 10⁻4. सो नाव वी कॅन राईट दिस नंबर ॲज 2.5 इंटू हा 10 हा 1 0 आणि हे 4 0 मिळून किती होतील 10⁻5. सो आपण 250,000 kgला 2.5 इंटू 10⁻5 kgमध्ये कन्वर्ट केलं. डोंट वरी, तुम्हाला हे स्टँडर्ड फॉर्म लगेच जमायला पाहिजेत असं काही नाही आहे, पण तुम्हाला जर 2.5 इंटू 10⁻5 दिलं असेल तर त्याचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. सो आपण थोडं रिव्हर्समध्ये पाहू की जर मला 2.5 इंटू 10⁻5 kg अशी एखादी क्वांटिटी दिली, सो ही एक्झॅक्टली काय आहे, व्हॉट इज दिस एक्झॅक्टली. सो वी कॅन राईट इट ॲज 2.5 इंटू 10ची पॉवर 5 आहे, सो 1 वर 5 0 असतील.
सो जेव्हा एखाद्या नंबरला डेसिमलला तुम्ही 10च्या पावर्सनी मल्टिप्लाय करता, तो जेवढे झिरो आहेत 5 झिरो तेवढ्यानं तो डेसिमल प्लेस उजवीकडे सरकतो. सो वी कॅन राईट इट ॲज 2.500000 into 1 2 3 4 5 and we'll shift the decimal point to the right like 1 2 3 4 and 5. So the decimal point will come here. So the answer to this question will be 2500000 kg. सो एखादं जनरल नोटेशन किंवा असा एखादा नंबर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसा लिहितात आणि स्टँडर्ड फॉर्म दिला असेल तर त्याचं ॲक्च्युअल मिनिंग काय आहे हे सध्या समजलं तरी पुरेसं आहे. सो गोष्टी अजून सोप्या करण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स पाहू आणि त्यातून अजून चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो द फर्स्ट एक्झाम्पल इज 68 × 10⁵. तुम्हाला ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ऑब्वियसली 68 इज नॉट बिटवीन 10 and 0. सो आपल्याला ह्याला 10 आणि 0च्या मध्ये आणण्यासाठी विल हॅव टू रिड्यूस इट टू 6.8. मग इथं जर मध्ये तुम्ही डेसिमल देणार असाल तर याचं मिनिंग काय आहे? तुम्ही ह्याला 10ने डिवाइड करता याचा अर्थ होतो. पण ह्या नंबरला तसाच ठेवायचं असेल तर तुम्ही जर ह्याला 10ने डिवाइड करत असाल तर ह्याला 10ने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. सो द आन्सर विल बी 6.8 इंटू, आता ह्याला 10ने मल्टिप्लाय केल्यामुळे 1 0 अजून वाढेल. सो दिस विल बिकम 10⁶. थिंक अबाउट दिस. अगेन विल टेक सेकंड क्वेश्चन टू अंडरस्टँड इट बेटर. 720 × 10⁶. हा नंबर 0 आणि 10च्या मध्ये नाही आहे. हा कधी होईल? ज्यावेळी इथं डेसिमल प्लेस येईल, डेसिमल पॉईंट येईल. सो इथं डेसिमल पॉईंट कधी येऊ शकतो? ज्यावेळी इथला डेसिमल पॉईंट हा 2 प्लेसेसने डावीकडे सरकेल. सो तो कधी डावीकडे सरकेल? ज्यावेळी तुम्ही याला 100ने डिवाइड कराल. सो इथं जर तुम्ही 100ने डिवाइड केला तर तुम्हाला इथं 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो हा नंबर तरी 7.2 बनेल, पण उजवीकडं हा एक्सपोनंट हा 2 झिरोजने अजून वाढेल. सो दिस विल बिकम 10⁸. विल टेक द थर्ड क्वेश्चन. 0.8 × 10⁵. सो 8 करण्यासाठी तुम्हाला हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकावा लागेल. सो व्हॉट विल हॅपन? यू विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10. आणि जर तुम्हाला 10ने मल्टिप्लाय करायचं असेल तर इथं तुम्हाला 10ने डिवाइड करायला पाहिजे. सो दिस विल बिकम 8 अँड दिस ह्यातल्या 5 झिरोमधला 1 0 कॅन्सल होईल अँड दिस विल बिकम 10⁴. कमिंग टू द लास्ट क्वेश्चन. 0.0025 × 10⁵. जर तुम्हाला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर तुम्हाला डेसिमल पॉईंट इथं कुठेतरी हवा आहे तरच हे 2.5 बनेल, विच इज बिटवीन 0 and 10. सो तुम्हाला जर डेसिमल पॉईंट इथं द्यायचं असेल सो विल हॅव टू दिस शिफ्ट दिस डेसिमल पॉईंट टू द राईट 1 2 3 बाय 3 प्लेसेस. मग 3 प्लेसेसना राईटला सरकवण्यासाठी तुम्हाला याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इकडं 1000ने डिवाइड करावं लागेल. सो दिस विल बिकम 2.5 इंटू हा 10⁵ इज ऑलरेडी 1000. सो ह्या 1000मधून हा 1000 डिवाइड केला तर हे सगळंच कॅन्सल होईल अँड इट विल बिकम 1. or you can write it as 2.5 into 10⁻⁴ because anything raised to 0 is 1. सो आपण इथं काही एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेले आहेत. कमिंग टू द नेक्स्ट प्रॅक्टिस सेट. 45 × 10⁻⁵. ह्याला जर आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल सो ऑब्वियसली विल नीड अ डेसिमल पॉईंट हिअर. आणि ते करण्यासाठी ह्या होल नंबरला 4.5 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला डेसिमल पॉईंट्स डावीकडे शिफ्ट करावं लागेल. अँड फॉर दॅट विल हॅव टू डिवाइड बाय 10. आणि नंबर सेम ठेवण्यासाठी तुम्हाला 10 इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. सो वी विल यूज सम एक्स्ट्रा स्टेप्स लाईक 4.5 हा आपण नंबर कन्वर्ट केलेलाच आहे, पण उजवीकडे 10⁻⁻5 इंटू 10 जर केलं तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? सो इफ यू सी 10⁻⁻5 is basically 1/10⁵ and into 10. 1/10⁵ is basically 1/1000000 into 10. सो इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या 0ला 1 0 कॅन्सल होईल अँड देअर विल 4 zeros रिमेन. आणि त्यामुळं हा नंबर 10⁻⁴ बनेल आणि जो वर आल्यावर 10⁻⁻4 बनेल. सो नेगेटिव्ह एक्सपोनंटमध्ये जर तुम्ही एखादा 10ने मल्टिप्लाय केला तर तो वाढत नाही, तो एकाने कमी होतो. So basically this answer will become 4.5 into 10⁻⁻4. किंवा तुम्हाला जर एक्सपोनंटचे रूल्स ऑलरेडी माहीत असतील सो दिस पॉवर इज 1 हिअर. सो -5 + 1 विल बिकम -4. सो एक्सपोनंटचे रूल्स आपण नंतर पाहणार आहोत अल्जेब्रामध्ये. सो राईट नाव आय थिंक यू आर क्लिअर विथ द फंडामेंटल्स ऑफ दिस. कमिंग टू द सेकंड क्वेश्चन. 750 × 10⁻⁻9. सो मला जर याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथं मला डेसिमल पॉईंट दिला पाहिजे जो ऑलरेडी इथं आहे. सो त्याला मला लेफ्टला सरकवायला पाहिजे 2 प्लेसेसने. सो फॉर दॅट रिझन आय विल हॅव टू डिवाइड इट विथ 100.
आणि त्यामुळं इकडं मल्टिप्लाय करावं लागेल 100ने. सो दिस विल बिकम 7.5 इंटू 10⁻⁻9, म्हणजे खाली 9 झिरोज आहेत आणि 1 वर 2 झिरोज आहेत. सो 2 झिरो खालच्या 2 झिरोजना कॅन्सल करून खाली 7 झिरोज राहतील आणि ते वर आल्यामुळं -7 असं बनेल. कमिंग टू द थर्ड क्वेश्चन, 0.8 इंटू 10⁻⁷. जर याला मला 0.8ला 8मध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकावं लागेल. सो आय हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10. सो आय हॅव टू डिवाइड इट विथ 10 टू कीप द नंबर ॲज इट इज. सो हा नंबर 8 बनेल इंटू 10⁻⁷ डिवायडेड बाय 10. आता ह्याचा अर्थ काय आहे, तर 1/10⁻⁷ डिवायडेड बाय 10 किंवा 1/10⁻⁷ मल्टिप्लाइड विथ 10चा रेसिप्रोकल 1/10 असेल आणि हे मल्टिप्लाय झाल्यामुळे हे 10⁸ बनेल बघा. सो दस आन्सर टू दिस क्वेश्चन विल बिकम 8 इंटू 10⁻, हे 8 खाली असल्यामुळं 8 झिरोज, आपण त्याला -8 असं लिहू. सो आय वॉन्ट यू टू ट्राय दिस लास्ट क्वेश्चन अँड आन्सर मी इन द कमेंट्स. So I have taken a simple word problem to understand the standard form better. A particle covers a distance of 12,000 meters in outer space in 30 seconds. What is its speed? तुम्हाला स्पीड ही कन्सेप्ट माहीत असेल. स्पीड इज ऑल्सो रिटर्न ॲज डिस्टन्स अपॉन टाईम. सो हाऊ मच डिस्टन्स इज कवर्ड? दॅट इज 12,000 मीटर अँड डिवाइड बाय 30 सेकंड. सो इथं जर आपण फ्रॅक्शनमध्ये जसे कॅन्सलेशन्स केले तसे कॅन्सलेशन्स केले, सो दिस विल बिकम 1200/3 किंवा 400 मीटर पर सेकंड. सो ह्याला जर मला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल, सो द नंबर हिअर इज 400 मीटर पर सेकंड. सो ह्यातील 4 नंबर जर आपण बाजूला काढला, कारण तो 1 आणि 10च्या मध्ये आहे, तर इट इज मल्टिप्लाय विथ 100 और 10⁻² मीटर पर सेकंड. सो दिस इज हाऊ वी राईट इन द स्टँडर्ड फॉर्म. कुठल्याही डेसिमलला जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो देर इज अ मेथड. सो विल टेक इट युझिंग एन एक्झाम्पल. सो 34 ह्याला पहिलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये इमॅजिन करा. कन्वर्ट दिस नंबर इन युअर माइंड बिटवीन 1 and 10. सो ऑब्वियसली दिस नंबर इज 3.4. नाव थिंक अबाउट 3.4ला 34ला 3.4 कसं बनवू शकतो आपण. सो ते बनवण्यासाठी 34ला 10ने डिवाइड करायला पाहिजे, तरच ते 3.4 असं बनेल. आणि नंबर तोच ठेवण्यासाठी 10ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बिकम 3.4 इंटू 10 आणि द पॉवर इल 1. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट अ नंबर और सिम्पल नंबर इंटू अ स्टँडर्ड फॉर्म. सेकंड 11068 ह्याला जो काही स्टँडर्ड फॉर्म द्यायचा आहे त्या डेसिमल कुठं येईल, थिंक अबाउट दिस. सो द डेसिमल पॉईंट विल बी हिअर. सो इट विल बिकम 1.1068. पण हे करण्यासाठी तुम्हाला डेसिमल पॉईंट 4ने डावीकडे शिफ्ट करावं लागेल. 1, 2, 3 and 4. सो फॉर दॅट रिझन 11068 ह्याला तुम्हाला 1, 2, 3, 4 10,000ने डिवाइड करायला लागेल. नंबर तोच ठेवण्यासाठी 10,000ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस नंबर हॅज बिकम 1.1068 आणि 10 हे 1, 2, 3, 4 4 झिरो असल्यामुळे वी कॅन राईट इट ॲज 10⁻⁴. So I want you to try this third question on your own. So the answer to this question will become 6.5 into 10⁻⁴. Just try it out. This fourth question, 1 lakh. 1 lakh is basically these much rupees. So एकावर 5 शून्य. So we can write directly as 1 into 10⁻⁵ rupees. Coming to the fifth question. So now it is 0.09. सो 0.09ला तुम्ही 1 and 10च्या मध्ये कसं आणू शकता. सो बाय मेकिंग इट ॲज 9, राईट. सो हा 9 बनवण्यासाठी तुम्हाला डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकावं लागेल 2ने. सो फॉर दॅट रिझन यू विल हॅव टू मल्टिप्लाय विथ 100 अँड डिवाइड विथ 100. सो ह्या मल्टिप्लिकेशनमुळं दिस विल बिकम और 0.09 विल बिकम 9/100 और इंटू 10⁻⁻². जसं आपण ऑलरेडी पाहिलं आहे की 1/100 इज 1/10⁻² आणि तो वर लिहायचा असेल तर 10⁻⁻² असा लिहिला जातो. विल गो टू द सिक्स्थ क्वेश्चन. 0.0061. सो 0.0061 ह्या नंबरला कितीनं मल्टिप्लाय केलं की हा 6.1मध्ये कन्वर्ट होईल. बिकॉज स्टँडर्ड फॉर्मसाठी आपल्याला नंबर 1 and 10च्या मध्ये हवा आहे. सो इथं जर डेसिमल प्लेस आणायचा असेल तर तुम्हाला हा उजवीकडं 3ने सरकवावा लागेल. सो फॉर दॅट रिझन यू विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10⁻³ और 1000. और वी विल डायरेक्टली राईट 10⁻³ अँड डिवायडेड बाय 10⁻³ कारण नंबर तोच ठेवायचा आपल्याला.
सो ह्या मल्टिप्लिकेशनमुळं दिस विल बिकम 6.1 आणि ही 10⁻³ वर आल्यामुळं 10⁻³ असा नंबर बनेल. सो दिस इज हाऊ यू कन्वर्ट द नॉर्मल नंबर्स इंटू स्टँडर्ड फॉर्म. So I want you to try this 7th and 8th question and answer me in the comments. Thank you. How to multiply decimals? So if you multiply 0.2 with 3, so we can write this 0.2 as 2 by 10. And if you multiply with 3, so this is simple fraction multiplication. So we can write it as 2 into 3, that is 6. So this will become 6 upon 10. So answer to this question will be 0.6. So there is a simple method to multiply two decimal numbers. So the method is तुम्हाला काय करायचं आहे 0.08 इंटू 0.4 ह्यांना कम्प्लिटली होल नंबर्स मानायचे. सो 8 आणि 4 8 इंटू 4 दॅट इज 32 आणि टोटल डेसिमल प्लेसेस किती आहेत बघा 1 2 3 एवढ्या डेसिमल प्लेसेस ह्याला अप्लाय करायचे. स्टार्टिंग विथ द राईट नंबर लाईक 1 2 अजून एक नंबर द्यायला पाहिजे आपल्याला डेसिमल प्लेस इंट्रोड्यूस करण्यासाठी अँड देन दिस विल बिकम 0.032. गोईंग टू द सेट ऑफ क्वेश्चन्स. सो इट इज व्हेरी इझी. 2.6 इंटू 0.1 सो इट इज बेसिकली 26 इंटू 1 आणि त्यानंतर आपण इथं डेसिमल प्लेसेस अप्लाय करूया. सो 26 इंटू 1 दॅट इज 26 आणि डेसिमल प्लेसेस आहेत 1 आणि 2. सो लेफ्टकडे जाताना दोन डेसिमल प्लेसेस मोजायचे आहेत 1 2 आणि मग इथं आपण पॉईंट देऊ शकतो आणि दिस विल बिकम 0.26. द सेकंड क्वेश्चन 15 इंटू 0.4 सो 15 आणि 4 15 4 जा 60 आणि टोटल डेसिमल प्लेसेस 1 आहेत. सो लेफ्टकडे जाताना ह्या नंबरकडून लेफ्टकडे जाताना एक डेसिमल प्लेस घ्याल. सो द आन्सर विल बी 6.0 और सिम्पली 6. थर्ड क्वेश्चन 1.02 इंटू 0.01 सो बेसिकली इट इज इफ यू इग्नोर द डेसिमल प्लेस इट विल बिकम 102 आणि ह्यातला पण डेसिमल प्लेस विसरला तर इट विल बिकम 1. सो द आन्सर इज 102 आणि आता डेसिमल प्लेसेस काउंट करू 1 2 3 4. सो इथून लेफ्टला जाताना 4 डेसिमल प्लेसेस काउंट करा. 1 2 3 अजून एक नंबर हवा इथं आपल्याला डेसिमल प्लेस देण्यासाठी. सो आय विल इंट्रोड्यूस 0 आणि त्यानंतर आपण इथं डेसिमल प्लेस देऊया डेसिमल पॉईंट देऊया. सो दिस आन्सर विल बिकम 0.0102. फोर्थ क्वेश्चन 60 इंटू 0.02 सो 60 इंटू 2 दॅट इज 120 आणि टोटल नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस हियर इट इज 1 and 2. सो स्टार्टिंग फ्रॉम द राईट मोस्ट पॉईंट टू द लेफ्ट 1 2 डेसिमल पॉईंट गेल्यामुळे ह्याचा आन्सर 1.20 और 1.2 असं येईल. सो वी विल डू सम मोर प्रॅक्टिस टू अंडरस्टँड द मल्टिप्लिकेशन इन अ बेटर वे. जर तुम्ही हा पहिला क्वेश्चन पाहिला की 500 इंटू 0.01 सो दिस 500 इंटू 1 दॅट इज 500 आणि डेसिमल प्लेसेस आहेत 2. सो इथून इकडं जाताना 2 डेसिमल प्लेसेस नंतर इट विल बिकम 5.00 और सिम्पली 5. हीच मल्टिप्लिकेशन थोडी स्मार्ट वेनं जर आपण केली तर इथं तुम्ही पाहू शकता इथं झिरोज अवेलेबल आहेत 2 झिरोज आणि ह्याच मल्टिप्लिकेशनला वी कॅन राईट इट ॲज 5 इंटू 100 इंटू 0.01. सो आपण मगाशीच पाहिलं आहे की जेव्हा 10च्या पॉवर्सनी मल्टिप्लाय करतो त्यावेळी डेसिमल पॉईंट हा उजवीकडे शिफ्ट होतो. सो इथं 2 झिरो असल्यामुळं हा 2 प्लेसेसनी उजवीकडे शिफ्ट होईल. सो दिस विल बिकम 1 अँड द आन्सर विल बी 5 इंटू 1 दॅट इज 5. सो तुम्ही ह्याच प्रकारे पुढचे क्वेश्चन्स अटेम्प्ट होत आहेत का पहा. लाईक 980 इंटू 0.5 इथं ऑलरेडी एक झिरो अवेलेबल आहे. सो वी हॅव अ 10 हिअर. सो हा झिरो कट करून किंवा ह्या 10ने ह्या एका प्लेसला मल्टिप्लाय केलं तर तो उजवीकडे सरकेल. सो दिस मल्टिप्लिकेशन विल बिकम 98 इंटू 5. नाव यू कॅन मल्टिप्लाय देम इझिली लाईक 5 8 जा 40 and 5 9 जा 45 plus 4 that is 490. The answer will be 490. Coming to the third question 600 into 0.002. So तुम्ही याला रेग्युलर मेथड नाही करू शकता की 600 into 2 that is 1200 and then 3 decimal places or if there are zeros available here तुम्ही त्या झिरोचा वापर करून ऑलरेडी डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट करू शकता.
then it will become easy. So there are 2 zeros here. We can cancel these 2 zeros and shift the decimal point to the right. So this multiplication will become 6 into 0.2, which is 6 into 2, that is 12, and 1 point asल्यामुळे 1.2. So similarly, I want you to try this fourth question. Take your time and check what will be the answer. तुम्हाला ही स्मार्ट मेथड वापरायलाच पाहिजे असं काही नाही आहे. यू कॅन कंटिन्यू विथ द ओरिजिनल मेथड. आणि तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स आला की ह्या मल्टिप्लिकेशन्स तुम्ही मनातल्या मनातही करू शकता. 2 डेसिमल्स डिवाइड कसे करायचे. सो हिअर वी हॅव एन एक्झाम्पल 1.8 डिवाइड बाय 2. सो थोडं लॉंग डिव्हिजनच्या कन्सेप्टने ह्याला समजून घेऊया. सो 1.8 इज डिवायडेड विथ 2. सो 1.8 हा नंबर 2 पेक्षा लहान आहे. सो विल हॅव टू यूज अ डेसिमल पॉईंट. आणि हे करताना जसं आपण इथं 0 अप्लाय करतो, सो आपण ह्याला 10ने मल्टिप्लाय करायचो आणि ते केल्यामुळं दिस 1.8 बिकम्स 1.8 इंटू 10, दॅट इज 18. आणि मग तुम्ही इथं 9 हा नंबर घेतला तर 2 9 जा 18. सो 18 मायनस 18 इट विल बिकम 0. सो बेसिकली वॉट वी यूज टू डू की जर आतला नंबर लहान असेल तर आपण इथे एक डेसिमल पॉईंट घ्यायचो आणि त्यानंतर ह्याची प्लेस व्हॅल्यू वाढवायचो 0 अप्लाय करून. बट ऑलरेडी वी हॅव अ डेसिमल पॉईंट इनसाइड. सो त्याची प्लेस व्हॅल्यू 10 मल्टिप्लाय केल्यानंतर 1.8चं 18 बनेल. सो सिमिलरली इफ आय टेक वन मोर एक्झाम्पल लाईक लेट्स से 2.5 डिवाइड बाय 5. सो विल टेक सम सिम्पल एक्झाम्पल्स. सो 2.5 is inside and 5 is outside. So 2.5 is less than 5, right? So we'll have to take a decimal point and we'll have to multiply it with 10. So it will become 25. So this number will become 25. And 5 5s are 25. So तुम्हाला यातून ही 0 cancel करून the answer to this question will become 0.5. So this is how we perform the long division. If we take one more example as like 12.5 divided by 5. I'm taking simple examples to understand it better. So तुम्हाला जर ह्याला डिवाइड करायचं असेल तर we will use the long division again. So it is 12.5 divided by 5. So 12 हा नंबर मोठा आहे. So 5 2s are 10. So we'll divide with subtract with 10. So 12 minus 10, that is 2.5. So now 2.5 is less than 5. So I have to take a decimal point and increase its place value by 10. So this will become 25. So 5 5s are 25. So if I subtract 25, the remainder will become 0. बाकी शून्य राहील. The answer to this question will be 2.5. So this is how we divide a decimal with a whole number. पण एखाद्या डेसिमल नंबरला एखाद्या दुसऱ्या डेसिमल नंबरने जर डिवाइड करायचं असेल, सो देर इज अ सिम्पल मॉडिफिकेशन. तुम्ही 1.8 डिवाइड बाय 0.2ला 1.8 अपॉन 0.2 असंही लिहू शकता. सो देर आर सम स्टेप्स. द स्टेप 1 इज कन्वर्ट द डिनॉमिनेटर इंटू अ होल नंबर. सो तुम्हाला जो काय हा डिनॉमिनेटर, हा जो काही छेद दिसतो इथं, त्याला तुम्हाला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. सो हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकवायला पाहिजे. अँड फॉर दॅट विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10 ऑन दी बोथ दी साईड्स. सो दोन्हीकडे जर 10 मल्टिप्लाय करायचं असेल तर हा एक डेसिमलनं उजवीकडे सरकला तर हा पण एका डेसिमल प्लेसने उजवीकडे सरकेल. सो जेवढे डेसिमल प्लेसेस तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये सरकवाल तेवढेच वर पण सरकवा. दिस इज अ सिम्पल मेथड. सो नाव इट विल बिकम 18/2. सो हिअर इट विल बिकम 18/2. आणि 18/2चा आन्सर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. द आन्सर इज 9. So step 1 is convert the denominator into whole number, and step 2 is proceed like simple division जे आपण इकडे डावीकडे पाहिले. ओके, proceed like simple division or long division. We will understand this concept using some examples. Like the first example is 2.1 divided by 0.02. So for simplicity we will write 2.1 upon 0.02. सो डिनॉमिनेटर छेदाला आपण होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डेसिमल पॉईंट उजवीकडे 2 प्लेसेसने सरकवायला पाहिजे. तसंच वरही 2 प्लेसेसने सरकवायला पाहिजे. तरच हा नंबर सेम राहील. सो दिस विल बिकम लाईक वर 2 प्लेसेसने सरकवल्यामुळे 21 आणि परत 210 आणि खाली हा होल नंबरमध्ये कन्वर्ट होईल, दॅट इज 2. सो 210 डिवाइड बाय 2 इट विल बिकम 105. सो
तुम्हाला लॉंग डिव्हिजन येत असेल तर तुम्ही ह्यानं प्रोसीड करू शकता. अदरवाईज यू कॅन प्रोसीड विथ द फ्रॅक्शन डिव्हिजन, जी तुम्ही 8th 9th कुठेतरी ट्राय केली असेल. लाईक 2 1 जा 2, 2 1 जा 2. इथं 1 आल्यामुळे आपण इथं 0 घेतो. 2 5 जा 10. सो द आन्सर विल बी 105. सो ही पुढची डिव्हिजन तुम्ही ऑलरेडी स्कूलमध्ये शिकला असाल. नाव वी आर लर्निंग अबाउट हाऊ टू डिवाइड 2 डेसिमल्स. सो दिस इज इट. गोईंग फर्दर टू द नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. 0.25 अपॉन 20. सो 0.25 अपॉन 20. आता जो खालचा नंबर दिसतोय तो ऑलरेडी होल नंबर आहे, पण आपण तरीही त्याला 2मध्ये कन्वर्ट कसं करता येईल हे पाहू. और ह्याच्यात एक डेसिमल पॉईंट इकडे द्यायला पाहिजे. सो डावीकडे सरकवायला पाहिजे हा. तर ह्याच्यात सुद्धा एक डेसिमल पॉईंट डावीकडे सरकेल. सो दिस डिव्हिजन विल बिकम 0.025 डिवाइड बाय 2. सो तुम्ही जर याला लॉंग डिव्हिजनने सोडवला किंवा डायरेक्टली फ्रॅक्शन डिव्हिजनने सोडवला तरीसुद्धा याचा आन्सर येईल. सो विल ऑप्ट फॉर द लॉंग डिव्हिजन बिकॉज कदाचित खूप जणांना फ्रॅक्शन डिव्हिजन येत नाही आहे. सो दिस विल बिकम 0.025 डिवाइड बाय 2. सो इथं ऑलरेडी तुम्ही पाहिलं तर डेसिमल प्लेसेस आहेत. सो हा 0 तर 2पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपल्याला 0 पॉईंट घ्यावं लागेल. हा 0सुद्धा 2पेक्षा लहान आहे. सो ह्याला आपण 0 घ्यावं लागेल. आत्तापर्यंत आपण डेसिमल पॉईंट आणि एक 0 घेतला आहे. सो आपण ह्याला 100 मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 100 मल्टिप्लाय केल्यानंतर दिस नंबर, दिस इनसाइड नंबर विल बिकम लाईक 0.25 फर्स्ट अँड देन 2.5. सो दिस नंबर इनसाइड विल बिकम 2.5. सो तुम्ही एक डेसिमल आणि एक 0 घेतल्यामुळं आपल्याला 100 मल्टिप्लाय करावं लागेल. नाव 2.5 इज ग्रेटर दॅन 2. सो 2 1 जा 2. सो दिस विल बिकम 0.5. सो आपल्याला पुढच्या प्लेसला सरकावं लागेल बिकॉज 5 इज लेस. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10. सो पुढच्या डेसिमल प्लेसला सरकल्यामुळं हा 5 बनेल आणि 2 2 जा 4. सो ह्या 5मधून 4 मायनस होईल आणि इट विल बिकम 1. नाव 1 इज अगेन लेस दॅन 2. सो विल हॅव टू शिफ्ट टू द नेक्स्ट डेसिमल प्लेस आणि मग हा 10 बनेल. सो 2 5 जा 10. सो आन्सर टू दिस क्वेश्चन इज 0.0125. ह्याच्यापेक्षा पण स्मार्टर मेथड्स आहेत डिव्हिजनच्या, बट आय रिअली डोंट नो तुमच्या लॉंग डिव्हिजन्स चांगल्या आहेत, फ्रॅक्शन डिव्हिजन चांगले आहेत. सो यू कॅन फर्दर प्रोसीड विथ विच एवर मेथड यू नो. बट राईट नाव एखाद्या डेसिमलला दुसऱ्या डेसिमलनं डिवाइड करायचं असेल तर डेसिमल पॉईंट शिफ्ट कसा करायचा, दिस इज व्हॉट आय एम टीचिंग यू. तुम्ही हीच डिव्हिजन अजून एका पद्धतीने करू शकता विच इज कॉल्ड एज स्टँडर्ड फॉर्म. लाईक दिस 0.025 ह्याला जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल सो यू विल हॅव टू शिफ्ट दिस डेसिमल पॉईंट बाय 2 प्लेसेस. सो इट विल बिकम 2.5 अपॉन 2 आणि 2 प्लेसेसनी उजवीकडे सरकवल्यामुळं तुम्हाला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि सोबत 100ने डिवाइड करावं लागेल. सो 100ने डिवाइड केल्यामुळं 10⁻² असं येईल. सो 2.5 अपॉन 2 तुम्ही जर ह्यांची डिव्हिजन केली सो इट विल बिकम 1.25 इंटू 10⁻². आणि ह्याला जर परत तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल ओरिजिनल फॉर्ममध्ये सो हा 10⁻² इट इज डिवाइड बाय 100 आणि डिव्हिजन केल्यानंतर हा पॉईंट डावीकडे 2 डेसिमल प्लेसेसने सरकेल. सो फर्स्ट इट विल बिकम 0.125 अँड देन इट विल बिकम 0.0125. सो मी जसं म्हणालो तुम्हाला डिव्हिजनची कुठली मेथड चांगली जमते त्याच्यावर ठरेल तुमचं हे आन्सर किती फास्ट येईल. So we will take 2 more examples to understand this better. Like the first question is 2 upon 0.5. So this is 2 upon 0.5. सो डिनॉमिनेटरला जर तुम्हाला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट करायला पाहिजे आणि इथं सुद्धा हा डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट करायला पाहिजे. सो दिस विल बिकम, हा पॉईंट इकडे आल्यामुळे दिस विल बिकम 20 अँड दिस विल बिकम 5. सो 20 अपॉन 5 दॅट विल बी 4. तुम्ही डेसिमल पॉईंट शिफ्ट करण्यात जर अडचण येत असेल सो तुम्ही ह्याला असंही करू शकता की 2 अपॉन 0.5 खालचा नंबर जर होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचा असेल सो हॅव टू मल्टिप्लाय विथ 10 आणि वर पण 10ने मल्टिप्लाय करायला हवं. सो 2 into 10 that will become 20 and 0.5 into 10 that will become 5. So the answer will again be 4. सो तुम्हाला डेसिमल शिफ्ट चांगली जमती आहे की 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर चांगलं जमतं त्याप्रमाणे यू कॅन प्रोसीड. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन 5 upon 0.2 दॅट इज 5 upon 0.2. सो अगेन ह्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10ने खाली आणि 10ने वर मल्टिप्लाय करू. सो दिस विल बिकम 50 upon 2. द आन्सर विल बी 25. इफ यू टेक सम मोर एक्झाम्पल्स सो तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. सो ह्या नंबरला 4ने डिवाइड करताना ऑलरेडी हा 4 नंबर होल नंबरमध्ये कन्वर्टेड आहे. सो वी कॅन यूज द फ्रॅक्शनल डिव्हिजन 4.56 upon 4 और लॉंग डिव्हिजन
सो 4 1s are 4. Now the point is here, so we will use the point. Now 5 4 1s are 4 आणि एक राहिल्यामुळे इथं 16 येईल. सो 4 4s are 16. ज्यांना फ्रॅक्शनल डिव्हिजन माहीत नाही आहे दे कॅन यूज दिस मेथड ऑफ 4.56 अपॉन 4. सो 4 1s are 4 बिकॉज 4 हा होल नंबर आहे आणि 4च्या इक्वल आहे. सो 4 - 4 दॅट विल बिकम 0. पण आता जर तुम्ही पाहिलं तरी डेसिमल पॉईंट आला आणि 0.5 0.5 इज लेस दॅन 4. सो आय विल टेक दिस पॉईंट हिअर आणि या 0.5ला 5 बनवेन. सो हे करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण इथं पॉईंट घेतो आहे त्यावेळी ह्या नंबरला हा इथं जो 0.56 आला आहे वी आर मल्टिप्लाइंग इट विथ 10 हा डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर. सो दिस विल बिकम 5.6. डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट केला आपण. सो 4 1s are 4. So 5 - 4 that is 1 and this will become 1.6. Now 1 is less than 4. So I will move to the next decimal place आणि त्यामुळं ते करण्यासाठी याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस विल बिकम 16. सो 4 4s are 16. सो आन्सर विल बी 1.14. सो तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही मेथड वापरून यू कॅन सॉल्व दिस. कमिंग टू द लास्ट क्वेश्चन 4.56 अपॉन 0.04. अगेन हा पहिल्याच क्वेश्चनचं थोडंसं मॉडिफिकेशन आहे. 4.56 अपॉन 0.04 तुम्ही खालचा नंबर होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याला 100ने मल्टिप्लाय करू शकता तरच हे 2 डेसिमल प्लेसने उजवीकडे सरकेल अँड इट विल बिकम 4. आणि सोबत तुम्हाला 100ने वरही मल्टिप्लाय करावं लागेल. सो द आन्सर विल बी हे 2 डेसिमल प्लेस उजवीकडे सरकल्यामुळं 456 अपॉन 4 आणि आता दोन्ही होल नंबर असल्यामुळं द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बिकम 114. तुम्ही हे चेक करू शकता.